नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी सेकंड युनिट दॅट इज स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. याच्यामध्ये बेसिकली 3 चॅप्टर्स आहेत. एक तर मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स, सेकंड दॅट इज ॲनाटॉमी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स अँड थर्ड दॅट इज स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स. त्यातल्या त्यात आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. सगळ्यात पहिल्यांदा मॉर्फोलॉजी म्हणजे काय या शब्दाचा आपण अर्थ जाणून घेऊया. तर तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की जे एक्सटर्नल कॅरेक्टर्स असतात, एक्सटर्नल म्हणजे काय, जे आपण बाहेरून पाहू शकतो असे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांचा अभ्यास जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला आपण म्हणतो मॉर्फोलॉजी. सो बेसिकली मॉर्फोलॉजी इज द स्टडी दॅट डील्स विथ एक्सटर्नल कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि त्यातल्या त्यात आता आपण प्लांट्सबद्दल पाहतोय. सो प्लांट्सचे जे काही एक्सटर्नल पार्ट्स असतात, फॉर एक्झाम्पल लीव्ज आहे, स्टेम आहे, फ्लावर्स आहे, फ्रूट्स आहेत, आणि जर आपण तेच प्लांट उखडलं म्हणजे जमिनीतून बाहेर काढलं तर त्याचे जे काही रूट्स आहेत ते पण आपण पाहू शकतो. सो बेसिकली रूट्स पण काय आहेत, एक्सटर्नल पार्टच आहेत. तर अशा पद्धतीने या चॅप्टरमध्ये जे फ्लावरिंग प्लांट्स आहेत, फ्लावरिंग प्लांट्स म्हणजे काय, जे एन्जिओस्पर्ममध्ये येतात. याच्या आधी आपण ऑलरेडी प्लांट क्लासिफिकेशन किंवा किंगडम प्लांटे पाहिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की एन्जिओस्पर्म असतात, जिम्नोस्पर्म्स असतात. ओके, त्यातील जे एन्जिओस्पर्म आहेत त्यांनाच फक्त आपण फ्लावरिंग प्लांट्स असं म्हणतो, कारण त्यांच्यामध्येच फक्त फ्लावर्स पाहायला मिळतात. म्हणजे हा जो टॉपिक आहे हा टोटली एन्जिओस्पर्म्सवरती आधारित आहे. ओके, सो आता याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत. एक तर रूट्स. ओके, रूट्स तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहेत. मग रूट्समध्ये काय काय मॉडिफिकेशन वगैरे झालेले आहेत, रूट्सचे कोणते कोणते प्रकार असतात, रूट्स काय काम करतात. त्यासोबतच सिमिलरली स्टेमसाठी पण, लीफसाठी पण आपण फक्त म्हणतो की लीफ आहे अशा आकाराचा आहे, तशा आकाराचा आहे, पण प्रत्येक प्लांटचे लीफ्स वेगवेगळ्या आकाराचे असतात, वेगवेगळ्या प्रकाराचे असतात. सो ते प्रकार आपण थोडक्यात पाहणार आहोत. इनफ्लोरसन्स. इनफ्लोरसन्स म्हणजे काय, थोडा नवीन शब्द आहे, आपण याच्याबद्दलही डिटेलमध्ये पाहणार आहोतच. नेक्स्ट आहे फ्लावर, फ्रूट, सीड. हे सगळे काय झाले, प्लांटचे पार्ट्स झाले. ओके, सोबतच सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ अ टिपिकल फ्लावरिंग प्लांट. जर आपण काही याच्यामध्ये आपण काही फॅमिलीज वगैरे पाहणार आहोत की जर आपण कोणतीही फॅमिली घेतली, प्लांट्समध्ये जर आपण घेतली कोणतीही फॅमिली, तर त्या फॅमिलीचे काहीतरी कॉमन कॅरेक्टर्स असतात. सो ते रिप्रेझेंट कसे करायचे याची एक वेगळी टेक्निक आहे, तीही आपण पाहणार आहोत. ओके, सो आय होप की तुम्हाला थोडक्यात कळलं असेल हा चॅप्टर कशावरती आधारित आहे. आता आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी हे सांगितलेलं आहे की एकतर असंख्य प्रमाणात प्लांट्स आपल्या पृथ्वीवरती अवेलेबल आहेत. त्या प्रत्येक प्लांटची स्वतःची काहीतरी व्हरायटी आहे. सो आपण प्रत्येकाला सेपरेटली नाही पाहू शकत. दॅट्स वाय आपण प्लांट्सचं काय केलेलं होतं, क्लासिफिकेशन केलेलं होतं, जे आपण आधी पण पाहिलं. सो त्याच्याच आधारावरती जे प्लांटचं स्ट्रक्चर आहे, जे काही मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत त्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. हे सगळं तुम्ही रीड करू शकता, प्रस्तावना आहे, बाकी काही नाही आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा तर एक प्लांट कशा पद्धतीचं असतं साधारणतः हे आधी पाहूया. माहिती आहे ना, पाहिलं आहे ना. हां, सो हे आहे आपलं प्लांट. प्लांटला काय असतं, बेसिकली छान सुगंधित फुलं. नेक्स्ट आहे फ्रूट्स असतात. हे कोणत्या प्रकारचं फ्रूट आहे माहीत नाही, बट फ्रूट्स असतात. नेक्स्ट आहे स्टेम आहे, लीफ आहे, आणि खाली असतात रूट्स. आता जे आपल्याला अबव ग्राउंड पाहायला मिळतं त्याला आपण म्हणणार आहोत थोडक्यात शूट सिस्टीम, आणि जे बिलो ग्राउंड पाहायला मिळतं त्याला आपण म्हणणार आहोत रूट सिस्टीम. ओके, अबव ग्राउंड काय आहे, जे पण असेल त्याच्यामध्ये स्टीम असेल, फ्लावर्स, फ्रूट ब्रीड जे पण असेल ते सगळं काय आहे, अबव ग्राउंड आहे, त्याला आपण म्हणणार आहोत शूट सिस्टीम. शूट सिस्टीम ही कशी असते, हेटेरोजिनस असते. वाय हेटेरोजिनस, कारण या शूट सिस्टीममध्ये लीव्स पण आहेत, फ्लावर्स पण आहेत, फ्रूट्स पण आहेत, सगळं 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 आहे. पण रूट सिस्टीम ही होमोजिनस असते. का होमोजिनस, कारण याच्यामध्ये फक्त रूट्सच आहेत. सो दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज होमोजिनस. मग तुम्ही म्हणाल जर आपण बटाटा किंवा बीटरूट वगैरे असलं काही घेतलं तर त्याचे रूट्स पण वेगळ्या प्रकारचे असतात, तर ते वेगळे प्रकार आपण मॉडिफिकेशनमध्ये पाहणार आहोत. तसं पाहिलं तर बटाटा हे रूट नाही आहे, ते स्टेम आहे, तेही आपण पुढे पाहणार आहोत. ओके, सो आफ्टर दॅट, आता हे तर झाले बेसिक पार्ट. त्याच्यानंतर आहे नोड. आता नोड म्हणजे काय, तर ज्या ठिकाणाहून एखादं लीफ बाहेर येणार आहे, अराईज होणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत नोड. ओके, सो या ठिकाणी एक नोड आहे, इथे एक नोड आहे. सो या दोन नोडचा मधला जो काही गॅप आहे त्याला आपण म्हणतो इंटरनोड. ओके, प्रत्येक ठिकाणी दोन नोडच्या मधला जो गॅप आहे त्याला आपण म्हणतो इंटरनोड. त्याच्यानंतर या ठिकाणी या नोडमधून म्हणजे या लीफ आणि या नोडमधून एक या ठिकाणी छोटंसं बर्ड आलंय, याला आपण म्हणणार आहोत एक्सिलरी बर्ड. ओके, ॲक्सिलरी बर्ड, कारण ते कसं आलेलं आहे, या ठिकाणी याने लीफमध्ये आणि स्वतःमध्ये एक छोटासा अँगल तयार केलाय. ओके, त्या अशा पद्धतीने आहे. सो लीफमध्ये आणि स्वतःमध्ये एक छोटासा अँगल तयार केलाय, आणि जेव्हा इथे एक छोटासा अँगल तयार होतो तेव्हा त्याला आपण म्हणतो एक्सिलरी बर्ड. याच्यामध्ये अजूनही बऱ्याच प्रकारचे बर्ड्स असतात, त्याच्यामुळे आपण ह्याला पर्टिक्युलरली एक्सिलरी बर्ड असं म्हणतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण जर रूट्स पाहिले तर रूट्समध्ये पण बरेचसे प्रकार आहेत.
फॉर एक्झाम्पल प्रायमरी रूट, सेकंडरी रूट. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जे सगळ्यात मेन रूट आहे जे की एकदम स्टीमला लागून आहे त्याला आपण म्हणणार आहोत प्रायमरी रूट. आणि जे दुसरं रूट आहे जे की प्रायमरी रूटला लागून आहे त्याला आपण म्हणणार आहोत सेकंडरी रूट. अजून जर याच्या खाली रूट्स असतील त्याला आपण म्हणतो टर्शरी रूट. ओके, सो अशा पद्धतीने हेच रूट्स खाली वाढत वाढत जातात. आता आपण फायनली रूट्सला सुरुवात करतोय. आय होप की तुम्हाला प्लांटचे एक बेसिक स्ट्रक्चर कळलं असेल. सो लेट अस स्टार्ट विथ रूट. इन मेजॉरिटी ऑफ दी डायकोटिलेडन्स प्लांट, डायकोटिलेडन्स म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये 2 कॉटिलेडंट आहे, ज्यांचे सीड अशा पद्धतीने साधारणतः असतात. ओके, सो याला आपण म्हणतो डायकोटिलेडंट प्लांट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे द डायरेक्ट इलॉंगेशन ऑफ द रेडिकल लीड्स टू द फॉर्मेशन ऑफ प्रायमरी रूट विच ग्रोज इनसाइड दी सॉइल. आता या ठिकाणी जर आपण बेसिकली डायकोटिलेडन, कोणतंही डायकोटिलेडन जर आपण प्लांट घेतलं, कोणतीही डाळी वगैरे पल्सेस जे पण असेल ते, सो बेसिकली हा त्याचा एक कॉटिलेडन आहे, हा त्याचा दुसरा कॉटिलेडन आहे. हे ओपन केल्यानंतर हा बेसिकली ते असं असतं, पण त्याला जेव्हा उघडणार मधून तेव्हा ते असं आपल्याला पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये असं मध्ये एक असा एक पार्ट असतो, तुम्ही पाहिलं असेल. ओके, सो हे असणार आहे इथे वरती, याला आपण म्हणतो प्लिम्यूल. काय म्हणतो? प्लिम्यूल. प्लिम्यूल. आणि खालचा जो हा पार्ट असतो याला आपण म्हणतो रेडिकल. आता तुम्ही साधारणतः अंदाज लावला असेलच की हा जो खालचा पार्ट आहे याच्यापासून तयार होता ते म्हणजे रूट्स. ओके, आर वरून रेडिकल, आर वरून रूट. आणि हा जो वरचा पार्ट आहे प्लिम्यूल, याच्यापासून तयार होतं स्टीम. सो हे पुढे ग्रो होणार आणि याच्यापासून स्टीम, मग त्याला ल्यूज आणि जे पण आहे ते येणार आहेत. आणि हा जो खालचा पार्ट आहे याच्यापासून तयार होते ते म्हणजे रूट्स. ओके, याला आपण हायपोकोटल पार्ट म्हणतो. वरचा जो पार्ट आहे याला आपण एपिकोटाइल पार्ट म्हणतो. ओके, सो हे सगळं तुम्हाला नाहीये. सो एवढंच आहे की याला आपण प्लिम्यूल म्हणतो. प्लिम्यूलचं स्पेलिंग PLU आहे. हां, सॉरी. याला आपण प्लिम्यूल म्हणतो आणि खाली याला आपण रेडिकल म्हणतो. सो आता रेडिकल पासून जे रूट अराइज होतात, रेडिकल पासून जो रूट तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो ट्रू रूट्स. मग फॉल्स पण असतात का? तर असतात, पण त्याला आपण फॉल्स न म्हणता ॲडव्हेंशियस म्हणतो. काय म्हणतो? ॲडव्हेंशियस. TITIOUS. ओके, सो जे रूट्स ॲक्च्युअल रेडिकल पासून अराइज होतात त्याला आपण म्हणतो ट्रू रूट्स. आणि जे रूट्स रेडिकल पासून अराइज होत नाहीत, मग कोणापासून अराइज होतात? तर रेडिकल वगळता इतर जे काही ट्रीचे पार्ट्स आहेत त्याच्यापासून अराइज होतात. फॉर एक्झाम्पल बेनियन ट्रीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर रूट्स खाली पण असतात, पण खालच्यापेक्षा रूट्स कसे असतात असे वरून, लाईक दाढीसारखे रूट्स असतात ना, त्याला आपण म्हणतो की ते वेगळ्या पार्टपासून अराइज झालेले आहेत. सो दॅट्स वाय त्याला आपण ट्रू रूट न म्हणता ॲडव्हेंशियस रूट्स असं म्हणतो. ओके, सो ॲडव्हेंशियस रूट्स म्हणजे काय? असे रूट्स की जे रेडिकलपासून तयार न होता प्लांटच्या इतर कोणत्या तरी पार्ट्सपासून तयार झालेले आहेत त्याला आपण म्हणतो ॲडव्हेंशियस रूट्स. आणि ट्रू रूट्स म्हणजे असे रूट्स की जे फक्त प्लांटच्या किंवा त्या सीडच्या, त्या कॉटिलेडनच्या रेडिकलपासून तयार झालेले आहेत त्याला आपण म्हणतो ट्रू रूट्स. ओके, सो आता हे जे ट्रू रूट्स आहेत हे आपण आधी पाहणार आहोत. ॲडव्हेंशियस रूट्सबद्दल आपण नंतर विचार करणार आहोत. सो ट्रू रूट्ससाठी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा रेडिकल खाली असं येणार आहे तेव्हा हे काय तयार होणार आहे? प्रायमरी रूट. हे वरती याचं स्टीम बीम सगळं आहे, हे जमिनीच्या आतमध्ये आपण पाहतोय. सगळ्यात पहिल्यांदा रेडिकल पासून तयार होतं प्रायमरी रूट. प्रायमरी रूट जे की सीडच्या आतमध्ये खूप आतमध्ये असं टोकदार जातं. त्याच्यानंतर याच प्रायमरी रूट्सला सपोर्टिंग रूट्स म्हणून या ठिकाणी सेकंडरी रूट, टर्शरी रूट असे सगळे रूट्स या ठिकाणी तयार होतात. ओके, सो हे काय आहे? सगळ्यात मोठं प्रायमरी रूट. इथे सेकंडरी आणि टर्शरी रूट्स आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे द प्रायमरी रूट्स अँड इट्स ब्रांचेस कॉन्स्टिट्यूट द टॅपरूट सिस्टीम. सो ज्या ठिकाणी प्रायमरी रूट आहे म्हणजे अशा पद्धतीने रूट आहे, इथे त्याचे सगळे काय म्हणतो आपण त्याला, सेकंडरी आणि टर्शरी रूट्स आहेत. अशी जेव्हा रूट सिस्टीम असेल याला आपण म्हणतो टॅप रूट. ओके, आता आपण सध्या कुठला प्रकार पाहतोय? ट्रू रूट्स मधला प्रकार पाहतोय. एक काय झाला? टॅप रूट झाला. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे त्याला आपण म्हणणार आहोत फायबरस रूट. आता फायबरस रूट म्हणजे काय? तर हे झालं टॅप रूट, कळलं सगळ्यांना. पुन्हा एकदा सांगते, रेडिकल पासून जो एक प्रायमरी रूट तयार होणार आहे, जो हा भाग तयार होणार आहे त्याला आपण म्हणतो प्रायमरी रूट. याचे जे काही दुसरे मॉडिफिकेशन्स आहेत म्हणजे सेकंडरी रूट आहे, टर्शरी रूट आहे, या सगळ्याला मिळून आपण म्हणणार आहोत टॅप रूट. ओके, आता दुसरं रूट म्हणजे काय? फायबरस रूट. हे कसे तयार होतात? तर बेसिकली रेडिकल पासूनच तयार होतात. असं एक प्रायमरी रूट यांच्यामध्ये तयार होतं, बट हे एकदम शॉर्ट लिव्ड असतं, हे लगेच मरून जातं. ओके, हे लगेच मरून जातं आणि त्याच्यानंतर फक्त असे फायबरस रूट्स असतात. म्हणजे एका पर्टिक्युलर रूटला असे खाली खाली न येता हे असे पसरलेले असतात लाईक जाळ्याप्रमाणे. ओके, सो याला आपण म्हणतो फायबरस रूट्स. ओके, हे काय झालं? टॅप रूट्स. हे काय झालं? फायबरस रूट्स. हे दोन्ही प्रकार रेडिकल पासूनच अराइज होतात. दॅट्स वाय या दोघांना एकत्रितपणे आपण ट्रू रूट्स असं म्हणतो. खरे खुरे. ओके, ह्याला आपण काय म्हणतो? ट्रू रूट्स. पुन्हा एकदा रूट्सचे दोन प्रकार पडतात, ट्रू रूट्स, ॲडव्हेंशियस रूट्स. ॲडव्हेंशियस रूट्स म्हणजे काय? सॉरी, ॲडव्हेंटिशियस रूट्स. ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणजे काय? जे रूट्स रेडिकल पासून अराइज न होता प्लांटच्या इतर कोणत्याही पार्टपासून अराइज होतात त्याला आपण म्हणणार आहोत ॲडव्हेंटिशियस रूट्स.
आणि जे रूट्स फक्त रेडिकलपासून अराईज होतात त्याला आपण म्हणतो ट्रू रूट्स. ट्रू रूट्समधले दोन प्रकार आहेत, एक तर टॅप रूट आणि दुसरा म्हणजे फायबरस रूट. टॅप रूट म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी प्रायमरी रूट सेकंडरी रूट अशा पद्धतीचं साधारणतः स्ट्रक्चर असतं. टॅप माहिती आहे ना, नळ. सो नळासारखं हे असं नळाचं हे आहे आणि ते ओके. सो हे नळासारखं जे आहे त्याला आपण म्हणतो टॅप रूट. आणि फायबरस रूट म्हणजे काय असेल, एक फायबर्स आहेत, धागे धागे आहेत. ओके, याला कोणताही एक मेन टॅप रूट वगैरे असं काय, सॉरी मेन प्रायमरी रूट वगैरे असं काही नाहीये. प्रायमरी रूट असतं, बट ते लवकर मरून जातं. ओके, का मरून जातं हे आपण कारण पुढे पाहणार आहोतच. मरून जातं म्हणजे मरून जातं असं नाही म्हणता येणार, पण ते राहत नाही, नष्ट होतं. ओके, सो अशा पद्धतीने दोन प्रकारचे रूट्स आहेत. आता टॅप रूट कोणामध्ये असतं आणि प्रायमरी रूट कोणामध्ये असतं हे कसं ओळखायचं, तर त्याच्यावरती आता आपण डिस्कशन करूया. आता हे जे आपलं टॅप रूट आहे त्याच्यामध्ये आहे प्रायमरी रूट, हे खूप खोलपर्यंत जातं. बरं, रूट्स काय काम करतात, तर बेसिकली जे पण सॉइलमध्ये न्यूट्रियंट्स आहेत, मिनरल्स आहेत, वॉटर जे आहे ते सगळं प्लांटपर्यंत पोहोचवायचं काम करतात. ओके, सो आता जमिनीमध्ये जेवढं जास्त म्हणजे त्या प्लांटला जेवढी जास्त आवश्यकता असेल तेवढंच जास्त पाणी, मिनरल्स जे पण आहे ते सगळं त्या रूटला शोधावं लागेल जमिनीमधून. सो जेवढं जास्त मोठं प्लांट असेल तेवढे जास्त कष्ट त्या रूट्सला करावे लागणार आहेत. ओके, सो त्याच्यामुळे जे बिग ट्रीज असतात किंवा जे लार्ज बिग जे पण असतील ते जी मोठी मोठी झाडं असतात, फॉर एक्झाम्पल काय म्हणतो आपण, कोणतीतरी एखादी मोठी मोठी झाडं घ्या रे, मँगो बिंगो. ओके, सो मँगोचं जे काही झाड आहे ते मोठं झाड आहे. सो त्या झाडाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्स, वॉटर्स, न्यूट्रियंट्स वगैरे सगळं काही हवं असणार आहे. सो दॅट्स वाय हे जे प्रायमरी रूट आहे हे खूप खाली खालीपर्यंत जातं. आणि म्हणून आणि त्याच्यानंतर त्याला सपोर्टिंगमध्ये काय येतात, हे सगळे सेकंडरी आणि टर्शरी रूट्स येतात. ओके, सो याला खूप जास्त मिनरल्सची आवश्यकता आहे, हे खूप जास्त मोठे मोठे ट्रीज आहेत. दॅट्स वाय प्रायमरी रूटला खूप खोलपर्यंत जाऊन ते मिनरल्स आणि ते सगळं शोधून आणणं गरजेचं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की जे मोठे मोठे झाडं आहेत त्यांच्यामध्ये कोणते रूट्स असणार आहेत, टॅप रूट्स असणार आहेत. ओके, अजून एक याला लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे ती अशी की जी मोठी मोठी झाडं असतात त्यांना टॅपरूट असतं, आणि टॅपरूट आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण दरवेळी झाड उकडणार का, तर ते शक्य तरी आहे का, नाही. सो दॅट्स वाय ते झाड जर डायकोटिलेडन्स असेल, ते झाड म्हणजे ते प्लांट जर डायकोटिलेडन्स असेल तरीही त्याला टॅपरूटच असतं. म्हणजे डायकोटिलेडन्स असेल तरी टॅपरूट असतं, त्यासोबतच ते झाड जर मोठं असेल तरी टॅपरूट असतं. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही टॅपरूट कोणाकोणाला असू शकतं हे एक साधारणतः अंदाज लावू शकता. आता डायकोटिलेडन असेल तर टॅपरूट का, तर डायकोटिलेडन म्हणजे काय, तर जर एखादी सीड जर आपण तोडली तर त्याचे दोन तुकडे होतील. ओके, दोन तुकडे म्हणजे दोन पार्ट्समध्ये ते डिवाइड होतील. ओके, सो असे जे काही सीड्स असतात त्याला आपण डायकोटिलेडन म्हणतो. मग आता ते ऑब्व्हियसली मोठ्या मोठ्या प्लांट्समध्ये असतात. तुम्ही मँगोची जरी सीड ब्रेकडाऊन केली एकदम आतमधली तर ते पण दोन तुकड्यांमध्ये डिवाइड होते. सो दॅट्स वाय ते कसं आहे, डायकोटिलेडन. सो तुम्ही याच्या आधारावरूनही लक्षात घेऊ शकता की कोणत्या प्लांटचे रूट्स टॅपरूट असतील, कोणाचे फायबर्स असतील. ओके, सो जर डायकोटिलेडन असेल तर रूट्स कसे असणार आहेत, टॅपरूट. बिग ट्री असेल तरी पण रूट्स कसे असणार आहेत, टॅपरूट असणार आहेत. ओके, कळलं. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे फायबरस रूट्स कोणामध्ये असतात, तर जे मोनोकॉटिलेडन आहे, काय मोनोकॉटिलेडन, जे मोनोकॉटिलेडन आहे त्याच्यामध्ये काय असतात, फायबरस रूट्स. बरं, फायबरसच का असतात, तर मोनोकॉटिलेडन म्हणजे काय, जे छोटे छोटे हर्ब्स वगैरे आहेत, फॉर एक्झाम्पल व्हीट घेऊया. ओके, एक्झाम्पल काय आहे, व्हीट आहे. सो व्हीटमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी त्याला एवढं मोठं मोठं उंच वगैरे ग्रो होतं का व्हीटचं प्लांट, ओके, मोठं मोठं ग्रो होतं का, प्लांट पण नाही म्हणता येणार त्याला, हब मोठं मोठं ग्रो होतं का, तर नाही. ते एका लिमिटेड उंचीपर्यंत, अराउंड 4 ते 4.5 फुटापर्यंत किंवा त्यापेक्षाही छोटं असतं काही ठिकाणी, तर तेवढ्यापर्यंतच ते ग्रो होतं. ओके, सो त्याच्यामुळे त्याला जास्त उंचापर्यंत जायचं नसतं, त्याचं प्लांटही जास्त विस्तारलेलं वगैरे नसतं. ते जस्ट एक छोटीशी अशी म्हणजे काय म्हणू शकतो आपण, एका लाईन सारखं असतं ते. ओके, त्याला जास्त असं मोठं पण विस्तारायचं नसतं. सो दॅट्स वाय त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिनरल्स वगैरे पाहिजेत का, नाही. सो त्याच्यामुळे त्याचं जे काही प्रायमरी रूट आहे ते खूप जमिनीच्या खोलवर जात नाही. सो ते इथपर्यंत जातं आणि बस, एवढंच, बस झालं. आणि काही कालावधीनंतर ते नष्टही होतं, जेव्हा त्याला त्याचे जे बाकीचे रूट्स आहेत, सेकंडरी वगैरे रूट्स येतात तेव्हा ते नष्टही होतं. मग आता हे रूट्स असे पसरतात का, कारण त्यांना या जमिनीचा एवढा जो पोर्शन आहे, सपोज की ते प्लांट उगवलेलं असेल, म्हणजे हे स्टेम आहे सपोज करा, तर एवढं जे काही पोर्शन आहे जमिनीचं, या पोर्शनमध्ये जेवढे वॉटर किंवा जेवढे हे मिनरल्स आहेत तेवढे त्या प्लांटला पुरेसे आहेत. दॅट्स वाय ते अजून खाली जात नाहीये आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्रायमरी रूटची आवश्यकता पडत नाहीये. सो दॅट्स वाय हे जे सगळे रूट्स आहेत हे कसे आहेत, असे पसरलेले आहेत किंवा फायबरसारखे, धाग्यासारखे असे आहेत. सो दॅट्स वाय आपण त्याला म्हणतो फायबरस रूट्स. ओके, यांना काय करायचं असतं, मेनली जमीन धरून ठेवायचं असतं. ओके, म्हणजे जमिनीला धरून राहायचं असतं. सो दॅट्स वाय यांचे रूट्स असे पसरलेले असतात. ओके, गॉट इट. सो फायबरस रूट्स कोणामध्ये असतात, मोनोकॉटिलेडनमध्ये. जे छोटे छोटे हर्ब्स वगैरे आहेत, व्हीट असेल किंवा राईस वगैरे असेल तर यांच्यामध्ये असणार आहेत ते म्हणजे फायबरस रूट्स.
सोबतच बनाना हे कसं आहे, आपल्याला वाटतं की बनानाचं झाड खूप मोठं आहे, सो ते ट्रीमध्ये वगैरे येत असेल तर ते ट्री कॅटेगरीमध्ये येत नाही, ते हर्ब कॅटेगरीमध्ये येतं. आणि हर्ब कॅटेगरीमध्ये असल्यामुळे त्याचे रूट्स कसे असतात टॅपरूट नाही, फायबरस. कारण आपण आत्ताच पाहिलं हर्बचे रूट्स कसे असतात, फायबरस असतात. सो बनानाचे रूट्स कसे आहेत, फायबरस आहेत. बनाना हे एक मोनोकॉटिलेडन प्लांट आहे. ओके. तर अशा पद्धतीने मोनोकॉटिलेडन आणि डायकॉटिलेडनच्या आधारे देखील तुम्ही कोणत्या प्रकारचे रूट असेल हे लक्षात ठेवू शकता. ओके, सो नेक्स्ट इन सम प्लांट्स, या ठिकाणी जे काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे इन सम प्लांट्स लाईक ग्रास, मोन्स्टेरा अँड बेनियन ट्री, रूट्स अराइज फ्रॉम पार्ट्स ऑफ द प्लांट अदर दॅन रेडिकल अँड दोज आर कॉल्ड ॲज ॲडव्हेंटिशियस रूट्स. ओके. सो बेसिकली तुम्ही जर बेनियन ट्री पाहिलं, समथिंग लाईक दिस असं असतं आणि याचे रूट्स असे येतात. ओके. सो हे रेडिकल पासून आलेत का, रेडिकल पासून कुठे येणारे असायला पाहिजेत खालचे रूट्स, पण हे जे वरचे आहेत ते रेडिकल पासून आलेत का, नाही आलेत. हे कुठून आलेले आहेत, वेगळ्या पार्ट पासून आलेले आहेत ट्रीच्या. सो दॅट्स वाय हे काय झालेले आहेत, ॲडव्हेंटिशियस रूट्स. ओके. तर अशा पद्धतीने ग्रास, मॉन्स्टेरा, बेनियन ट्री यांच्यामध्ये जे काही रूट्स येतात तर ते कोणापासून येतात, अदर दॅन रेडिकल पासून येतात. दॅट्स वाय या सगळ्या रूट्सला आपण ॲडव्हेंटिशियस रूट्स असं म्हणतो. ओके. After that, next आहे the main function of the root system are absorption of water and minerals from soil, providing a proper anchorage to the plant parts, storing reserve food material and synthesis of plant growth regulators. सो हे काही काम आहेत, फंक्शन्स आहेत रूट्सचे, हे तुम्हाला करेक्ट इनकरेक्ट स्टेटमेंटमध्ये वगैरे येऊ शकतं. सगळ्यात पहिल्यांदा जे काही सॉईलमध्ये वॉटर आणि मिनरल्स आहे त्यांचे ॲब्झॉर्प्शन करणं. दुसरं आहे त्या प्लांटच्या बॉडीला किंवा प्लांटच्या पार्ट्सला एन्करेज करण्याचं काम करणं, म्हणजे त्याला म्हणजे काय म्हणतो त्याला, जमिनीत रोवून वगैरे ठेवण्याचं काम करणं, त्याला सपोर्ट देण्याचं काम करणं. नेक्स्ट आहे फूड स्टोअर करण्याचं काम करणं, जमिनीमधून जे काही फूड म्हणजे मिनरल्स वगैरे मिळेल किंवा जे काही फूड प्लांट्सने तयार केलेलं असेल ते सगळं स्टोअर करून ठेवण्याचं काम करणं. त्यासोबतच प्लांट ग्रोथ हॉर्मोन्स किंवा रेग्युलेटर्स सिक्रीट करणं. या सगळ्याचं काम कशामध्ये येणार आहे, प्लांटमध्ये. आता हे तर झालं की प्लांटचं ॲक्च्युअल काम, रूट्सचं ॲक्च्युअल काम आहे. बट याच्या व्यतिरिक्तही काही रूट्स असे असतात की जे याच्या व्यतिरिक्त काही अजून काही कामं करतात. त्याला आपण म्हणणार आहोत, त्या कामांना आपण म्हणणार आहोत मॉडिफिकेशन. ओके. सो हे मॉडिफिकेशन्स आपण या पार्टमध्ये पाहणार आहोत की या कामांच्या व्यतिरिक्तही काही प्लांटचे रूट्स असे आहेत की जे अजून काही वेगवेगळी कामं करतात. सो ते आपण पाहणार आहोत नेक्स्ट. आता या ठिकाणी तुम्हाला इमॅजेस दाखवलेले आहेत. टॅपरूट कसं असतं, फायबरस रूट कसं असतं, हे ग्रासमध्ये वगैरे असतं. आणि ॲडव्हेंटिशियस रूट्स पण ग्रासमध्ये वगैरे असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर रूट्स कुठून अराईज झालेले आहेत, या स्टेमच्या पार्टमधून. ओके. सो याला आपण म्हणणार आहोत ॲडव्हेंटिशियस प्लांट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिजन्स ऑफ द रूट. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण रूटचे प्रकार काय असतात ते पाहिलेले आहेत. आता रिजन्स म्हणजे काय, तर रूट आपण फक्त रूट म्हणतो, पण रूटच्या आतमध्येही काही आहे, म्हणजे रूटच्या आतमध्ये पण काही फेजेस आहेत की ज्या ठिकाणी रूट इलॉंगेट होत आहे किंवा रूटची ग्रोथ होते. ओके. सो ते आता आपण पाहणार आहोत. द रूट इज कवर्ड ॲट दी एपेक्स बाय अ थिंबल लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज रूट कॅप. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, कोणतं रूट आहे, या प्रायमरी रूट. सो आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे काय आहे, रूटचा सगळ्यात शेवटचा भाग आहे, म्हणजे शेवटचा नाही म्हणत आपण, ह्याला पहिला भाग म्हणतो. ओके. इंग्लिशमध्ये आपण ह्याला एपेक्स म्हणजे काय, एकदम टॉप लेवलचा भाग. ओके. सगळ्यात टॉप भाग. सो याला आपण म्हणणार आहोत पहिला भाग. आता हा खूप नाजूक असतो, एकदम नाजूक असतो. सो जर हा भाग म्हणजे ह्याला काही डॅमेज होऊ नये यासाठी एक कवरिंग असतं आणि त्या कवरिंगला आपण म्हणणार आहोत रूट कॅप. ओके. रूटला पण काय असते, छान छोटीशी कॅप असते. आता हा जो एक रूट कॅप आहे हा कसा आहे, थिंबल लाईक आहे, एकदम असं त्याला कवरिंग करण्यासाठी जसं एक प्रॉपर सपोर्ट पाहिजे त्याप्रमाणे ते असणार आहे. सोबतच इट प्रोटेक्ट्स द टेंडर ॲपेक्स ऑफ द रूट ॲज इट मेक्स इट्स वे थ्रू दी सॉईल. सो जेणेकरून ह्याला एक प्रोटेक्शन दिल्यामुळे हे सॉईलच्या आतमध्ये जाऊ शकेल, कारण जर ते खूप नाजूक असेल तर ऑब्वियस गोष्ट आहे, सॉईलमध्ये खडक पण असतात, फक्त मौसूत माती नसते. सो दॅट्स वाय त्याला आतमध्येही जाता यावं, ते नाजूक असल्यामुळे डॅमेज होऊ नये वगैरे, या सगळ्या गोष्टींची काळजी रूट कॅपकडून घेतली जाते. नेक्स्ट आहे अ फ्यू मिलीमीटर्स अबव दी रूट कॅप इज द रिजन ऑफ मेरिस्टमॅटिक ॲक्टिव्हिटीज. सो रूट कॅप नंतर हा जर आपण भाग सोडला तर या भागानंतर हा जो इथला रिजन आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं ब्लॅक स्पॉट्स पाहायला मिळतात. सो या रिजनला आपण म्हणणार आहोत ते म्हणजे रिजन ऑफ मेरिस्टमॅटिक ॲक्टिव्हिटी. काय याला आपण असं म्हणतो, तर यामध्ये मेरिस्टमॅटिक सेल्स असतात. ओके. आणि ॲज यू नो की मेरिस्टमॅटिक सेल्स काय आहेत, ऑलवेज रेप्लिकेट होणारे, ऑलवेज ग्रो करणारे सेल्स आहेत. सो दी सेल्स ऑफ दिस रिजन आर व्हेरी स्मॉल,
थिन वॉल्ड अँड विथ डेन्स प्रोटोप्लाझम. यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम खूप जास्त डेन्स असतं, खूप मोठ्या प्रमाणात असतं. व्हॉट इज प्रोटोप्लाझम? तर जे सायटोप्लाझम आपल्या सेलमध्ये प्रेझेंट आहे तर त्यालाच आपण प्रोटोप्लाझमही म्हणतो. ते आपण काही स्पेशल कंडिशन्समध्ये त्याच्यामध्ये जर आपण ऑर्गॅनल्स वगैरे रिमूव्ह केले तर ऑर्गॅनल्स आणि ते सगळं लिक्विड मटेरियल सायटोप्लाझमचं याला एकत्रितपणे आपण म्हणतो प्रोटोप्लाझम. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे डिवाइड रॅपिडली. ते खूप रिपीटेडली दे डिवाइड रेपिटेडली. ते खूप पटकन डिवाइड होतात आणि त्याच्यामुळे मेरिस्टेमॅटिक टिश्यू कंटिन्युअसली डिवाइड होत असतात. दॅट्स वाय प्लांट म्हणजे कंटिन्युअसली ग्रोथ शो करतं. जसं की आपण ह्युमन बॉडी किंवा कोणत्याही ॲनिमलची बॉडी पाहिली तर मरेपर्यंत आपली बॉडी ग्रोथ नाही दाखवत. एका पर्टिक्युलर वर्षापर्यंत किंवा एका पर्टिक्युलर एजपर्यंतच आपली बॉडी ग्रोथ दाखवते आणि त्यानंतर बॉडीच्या आतमधली कामं चालू असतात. बट आपली हाईट एका पर्टिक्युलर एजपर्यंत वाढते. आपल्या बॉडीमधले सगळे जे काही ऑर्गन्स आहेत ते एका पर्टिक्युलर एजपर्यंतच त्यांची ग्रोथ होत असते. ओके. पण ते जर आपण प्लांट्समध्ये पाहिलं तर कंटिन्युअसली त्यांच्या बॉडीमध्ये ग्रोथ होत असते. सो दॅट इज ड्यू टू मेरिस्टेमॅटिक सेल्स. नेक्स्ट आहे the cells proximal to this region undergo rapid elongation and enlargement and are responsible for the growth of the root in length. प्रॉक्सिमल म्हणजे काय? याच्या जवळच असणारे या ठिकाणी जे सेल्स आहेत हे काय करतात? खूप जास्त इलॉंगेशन दाखवतात. इलॉंगेशन म्हणजे असं लांबडं होणं किंवा काय म्हणतात त्याला लेंथ वाढणं. ओके. सो ते दाखवतात आणि दॅट्स वाय याच्यामुळेच हे जे रूट आहे हे ग्रोथ दाखवतं, याच्यामुळे याची लांबी वगैरे वाढते. ओके. सो हे जे रिजन आहे ज्या ठिकाणी या सेल्सचं इलॉंगेशन होत असतं याला आपण म्हणणार आहोत रिजन ऑफ इलॉंगेशन, जे की मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटीच्याच जवळ आहे. ओके. नेक्स्ट आहे द सेल्स ऑफ द इलॉंगेशन झोन ग्रॅज्युअली डिफरन्शिएट अँड मॅच्युअर. हे थोडेसे जास्त मॅच्युअर असतात कारण त्यांना ऑब्वियसली ग्रोथ शो केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना स्थिरही राहायचं आहे कारण ती ग्रोथ पुन्हा छोटी नाही होऊ शकत. सो दॅट्स वाय दे शुड बी मॅच्युअर. नेक्स्ट आहे हेज दिस झोन proximal to region of elongation is called as maturation. सो इलॉंगेशन नंतर या ठिकाणी जो झोन आहे याला आपण म्हणणार आहोत मॅच्युरेशन झोन. ओके. किंवा रिजन ऑफ मॅच्युरेशन. सो या ठिकाणी जे सेल्स आहेत ते कसे झालेले आहेत? आता मॅच्युअर झालेले आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मॅच्युरेशन झोनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी असे हेअर लाईक स्ट्रक्चर्स आहेत. याला आपण म्हणतो रूट हेअर. ओके. हे हेअर लाईक स्ट्रक्चर्सला आपण काय म्हणणार आहोत? रूट हेअर. बरं, आता हे असे का आहेत? तर हे जे हेअर लाईक स्ट्रक्चर आहेत यामुळे रूट्सचा ॲब्झॉर्प्शन करण्याचा सरफेस एरिया काय होतो? वाढतो. सो टू इन्क्रीज दी ॲब्झॉर्प्शन सरफेस एरिया या ठिकाणी रूट हेअर्स प्रेझेंट असतात. ओके. सो आता मॅच्युरेशन रिजनमध्ये किंवा रिजन ऑफ मॅच्युरेशनमध्ये जे एपिडर्मल सेल्स आहेत तर त्यांच्यापासूनच हे अशा प्रकारचे थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतात. त्याला आपण म्हणतो रूट हेअर्स. अँड दी रूट हेअर्स ॲब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम दी सॉईल. ओके. तर अशा पद्धतीने हे होतं अबाउट रिजन्स ऑफ रूट. आता आपण पाहणार आहोत मॉडिफिकेशन्स ऑफ रूट. हा डायग्राम, याच्यामधली नावं, या प्रत्येक रिजनचं काम, कार्य, त्याच्यामध्ये काय काय होतं हे खूप महत्त्वाचं आहे. थोडक्यात आपण रिवाईज करूया आणि मग आपण पुढे जाऊया. ओके. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी रिजन्स किती आहेत? 1, 2, 3 रिजन्स आहेत. एक पार्ट आहे तो म्हणजे रूट कॅप आणि वरती एक पार्ट आहे तो म्हणजे रूट हेअर. सगळ्यात पहिल्यांदा रूट कॅप काय करतो? तर रूटच्या ॲपेक्सला कव्हर करणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी रूट कॅपच्याच वरती थोडंसं एक रिजन आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी मेरिस्टेमॅटिक सेल्स असतात की ज्यामुळे त्यांच्या रिपिटेटेड डिव्हिजनमुळे नवीन सेल्स रूट्समध्ये तयार होत असतात. ते सेल्स इलॉंगेट होतात. सो त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे रिजन ऑफ इलॉंगेशन. सेल्स इलॉंगेट झाल्यानंतर ऑब्वियस आहे त्यांना मॅच्युअर व्हावं लागेल. सो त्याच्यानंतर आहे रिजन ऑफ मॅच्युअर किंवा मॅच्युरेशन. सो या ठिकाणी सेल्स मॅच्युअर होतात आणि या ठिकाणी जे रिजन ऑफ मॅच्युरेशनमध्ये जे इपिडर्मल सेल्स आहेत त्यांच्यापासून एक थ्रेड लाईक डेलिकेट असे प्रोजेक्शन्स बाहेर येतात ज्याला आपण म्हणणार आहोत रूट हेअर. ते ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आणि मिनरल्ससाठी हेल्प करतात. ओके. सिम्पल. लेट्स गो अहेड. नेक्स्ट आहे मॉडिफिकेशन ऑफ रूट. Roots in some places change their shape and structure and become modified to perform functions other than absorption and conduction of water and minerals. काही प्रसंगी रूट्सला तेच टिपिकल काम न करता ते काहीतरी वेगळं काम करतात. फॉर एक्झाम्पल ते त्यांचा शेप बदलतात, त्यांची साईज बदलतात आणि ते ॲब्झॉर्प्शनच्या व्यतिरिक्त पण काही कामं करतात. ओके. सो ते जे मॉडिफिकेशन आहेत ते आपण पाहतोय. त्याच्यामध्ये कोणते कोणते फंक्शन्स येतात? दे आर मॉडिफाईड फॉर सपोर्ट, स्टोरेज ऑफ फूड अँड रेस्पिरेशन, टॅपरूट ऑफ कॅरोट, टर्निप अँड ॲडव्हेंटिशियस रूट्स ऑफ स्वीट पटॅटो गेट स्वॉलोन अँड स्टोअर फूड. तुम्ही पाहिलेलं आहे कॅरोट कसं असतं? इट इज लाईक धिस. ओके. समथिंग असं असतं आणि याच्यावरती ती छान अशी पानं पण असतात. सो या कॅरोटला या ठिकाणी थोडेसे हेअर लाईक स्ट्रक्चर्स पण असतात. ओके. जर तुम्ही आत्ताच जस्ट काय म्हणतो त्याला जमिनीमधून काढलेलं जर कॅरोट तुम्ही पाहिलं असेल तर त्याला असे प्रोजेक्शन्स असतात, रूट हेअर्स असतात. सो हे काय आहे? एक प्रकारचं टॅपरूट आहे. सो हे काय आहे? टॅपरूट आहे. बट ह्याचं काम काय आहे? एवढं फुगलेलं का आहे? एवढं स्वॉलोन का आहे? कारण याच्यामध्ये
त्या ट्रीसाठी किंवा ट्री नाही म्हणता येणार प्लांटसाठी जे काही आवश्यक फूड आहे ते या पार्टमध्ये स्टोअर करून ठेवलेलं असतं. दॅट्स वाय हे असं थोडंसं फुगलेलं आहे किंवा स्वॉलोन आहे. ओके, सो हे काय आहे, मॉडिफाईड रूट आहे. कारण बेसिकली रूटचं काम काय आहे, मिनरल्स वगैरे पाठवणं, पण हे काय करणार आहे, फूड पण स्टोअर करून ठेवण्याचं काम करणार आहे. नेक्स्ट आहे टर्निप. टर्निप इज लाईक तुम्ही बीटरूट वगैरे खाल्लं असेल तर त्याप्रमाणे असं टर्निप असणार आहे. ओके, सो हे याच्या पण वरती असे याचं स्टीम आणि स्लीव्ज वगैरे सगळं असणार आहे. सो हा जो पार्ट आहे हा काय आहे, रूटचा पार्ट आहे. आणि हा या ठिकाणी का स्वॉलोन झालेला आहे, कारण याच्यामध्ये काय असणार आहे, फूड असणार आहे, त्या प्लांटला आवश्यक असतं ते. सोबतच जर तुम्ही स्वीट पोटॅटो खाल्लं, रताळं, ओके, सो रताळं जर तुम्ही पाहिलं त्याला काय आकार वगैरे नसतो, तो कसाही असतो रताळं. ओके, सो आता या ठिकाणी तुम्ही जर रताळं वगैरे पाहिलं तर रताळ्यामध्ये त्या ठिकाणी पण काहीसे असे हेअर लॅक प्रोजेक्शन्स वगैरे असतात. ओके, सो हे काय आहे, एक प्रकारचे रूटच आहे, बट इट इज ॲडव्हेंटिशियस रूट. ओके, ॲडव्हेंटिशियस म्हणजे ते रेडिकलपासून नाही डेव्हलप झाले. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कॅन यू गिव्ह सम मोर एक्झाम्पल्स लाईक दॅट. यू कॅन ऑल्सो कन्सिडर रेडिश. ओके, रेडिश पण तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. नेक्स्ट आहे, हॅव यू एव्हर वंडर्ड what those hanging structures that support a banyan tree. हे जे हँगिंग स्ट्रक्चर्स आहेत बेनियन ट्रीच्या वरती, हे नेमके काय आहेत, तर याला आपण म्हणतो प्रॉप रूट्स. ओके, काय आहेत, प्रॉप रूट्स. प्रॉप रूट्स. स्वतः इथे प्रॉप रूट्स म्हणजे काय, तर प्रॉप रूट्स हे असे रूट्स आहेत की ते रेडिकल पासून ग्रो होत नाहीत, बट ते त्याच प्लांटच्या वरच्या पार्ट पासून ग्रो होतात आणि ते त्या प्लांटला फॉर सपोर्टसाठी हेल्प करतात. ओके, त्याला आपण म्हणणार आहोत प्रॉप रूट्स. बेसिकली हे कशामध्ये आहे, बॅनियन ट्रीमध्ये आहे. त्यात नेक्स्ट आहे स्टील रूट्स. स्टील रूट्स म्हणजे काय, तुम्ही शुगर केन वगैरे पाहिलं असेल किंवा मक्याचं वगैरे प्लांट पाहिलं असेल, तर आता या ठिकाणी हे काय आहे, मध्ये नोड आहे, हे आपलं स्टेम आहे. ओके, सो हे जे नोड आहे तर या नोड रिजनवरती अशा पद्धतीने रूट्ससारखे पार्ट्स किंवा रूट्ससारखे प्रोजेक्शन्स या ठिकाणी तयार होतात. सो याला आपण म्हणणार आहोत स्टिल्ट रूट्स. ओके, फक्त लोअर नोडला होतं, म्हणजे जे पहिला नोड असतो त्या प्लांटचा त्याच्यावरती फक्त या ठिकाणी होणार आहे, खालून पहिला. सो त्याला आपण म्हणणार आहोत स्टिल्ट रूट्स. हे आपल्याला मेज प्लांटमध्ये किंवा शुगर केनच्या प्लांटमध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे, इन सम प्लांट्स सच ॲज रायझोफोरा ग्रोविंग इन स्वॅम्पी एरियाज. स्वॅम्पी म्हणजे लाईक दलदलीचा वगैरे प्रदेश असतो की ज्या ठिकाणी पाणी खूप सॉल्टी आहे, अशा प्रदेशामध्ये, मार्शी एरियाजमध्ये. मेनी रूट्स कम आउट ऑफ द ग्राउंड अँड शो वर्टिकली अपवर्ड्स. सच रूट्स आर कॉल्ड ॲज नेमॅटोफोर्स, हेल्प टू गेट ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं डायग्राममध्ये तुम्हाला कळेल. ओके, हे आहे डायग्राम. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी हे जे सगळं रिजन आहे, या ठिकाणी खूप सारी दलदलीचा प्रदेश आहे आणि त्या दलदलीच्या प्रदेशामध्ये वॉटर असं आहे की ज्या थ्रू, म्हणजे मोस्टली जे रूट्स आहेत तर ते वॉटर थ्रू रेस्पिरेशन करतात. ओके, सो आता वॉटर असं आहे की त्यांना त्या रूट्सला अंडरग्राऊंड रेस्पिरेशन करणं अशक्य होत नाहीये. मग तेव्हा काय करतात, हे जे रूट्स आहेत हे खाली आलेले, ते खालून असे वर येतात. म्हणजे या झाडाचे हे जे खालचे रूट्स आहेत त्यांना खाली पाणी घेणं, ऑक्सिजन घेणं शक्य नसतं. सो दॅट्स वाय ते खालून असे वरती येतात. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत नेमॅटोफोर्स, जे की खालून असे वरती प्रोजेक्शन असे खालून वरती आलेले आहेत. आणि हे कोणत्या प्लांटमध्ये पाहायला मिळतं, रायझोफोरामध्ये. कोणत्या एरियामध्ये पाहायला मिळतं, स्वॅम्पी और मार्शी एरियाजमध्ये, किंवा ज्या ठिकाणी सॉल्टी वॉटर आहे, दलदलीचा प्रदेश आहे, अशा परिसरामध्ये पाहायला मिळतं. सो टर्निप वगैरे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने हे अंडरग्राऊंड असतं, याला रूट हेअर्स वगैरे पण प्रेझेंट आहेत. या ठिकाणी फूड स्टोअर होतं. आणि अजून एक आहे ते म्हणजे एस्पॅरेगस. एस्पॅरेगस बद्दल जास्त काही या ठिकाणी इन्फॉर्मेशन नाही दिली आहे, कदाचित पुढे असेल. बट एस्पॅरेगस हे एक प्रकारचा ॲडव्हेंटिशियस प्लांट्समध्येच येतं, ॲडव्हेंटिशियस रूट्स आहे त्याला. आणि तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर जे रूट्स दिसत आहेत का, क्लिअरली नाही दिसत आहे, बट अशा पद्धतीने याचे रूट्स या पूर्ण जमिनीमध्ये असे पसरलेले आहेत. ओके, सो हे ॲडव्हेंटिशियस रूट्सच्या प्रकारामध्ये येतं आणि हे फूड स्टोरेजसाठी मॉडिफाय झालेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत स्टेम. सो लेट अस स्टार्ट विथ स्टेम. व्हॉट आर द फीचर्स दॅट डिस्टिंग्विश अ स्टेम फ्रॉम रूट. स्टेम आणि रूट वेगवेगळं आहे, हे आपण कसं ठरवणार, कारण इथे जर आपण पाहिलं तर कॅरोट किंवा टर्निप वगैरे हे सगळं कशापासून आलेले आहेत, रूटचे मॉडिफिकेशन आहेत. पण तेच जर आपण बटाटा वगैरे पाहिलं तर ते कोणाचे मॉडिफिकेशन आहेत, स्टेमचं मॉडिफिकेशन आहे. मग कसं ओळखायचं की स्टेमचं मॉडिफिकेशन कोणतं आहे आणि रूटचं कसं आहे, कोणतं आहे. सो एक बेसिक रिझन हेच आहे की जे रूटचे मॉडिफिकेशन्स आहेत त्यांच्या बॉडीवरती रूट हेअर्स असतात. तुम्ही या ठिकाणी रूट हेअर्स पाहू शकता. ओके, सो जे रूटचे मॉडिफिकेशन आहेत त्यांच्या बॉडीवरती रूट हेअर्स प्रेझेंट असतात. बट तुम्ही कधी बटाट्यावरती हेअर्स पाहिलेत का, नाही. मग तुम्ही काय पाहिले, बटाट्याला डोळे असतात, माहिती आहे ना, असे असे या ठिकाणी मध्ये मध्ये असे काहीतरी डोळ्यासारखं असतं, त्याला आपण म्हणतो नोड्स. ओके, किंवा त्याला बर्ड्सही म्हणतात. सो ज्याच्यावरती बर्ड्स असतील त्याला आपण म्हणणार आहोत तो स्टीमचं मॉडिफिकेशन आहे. ज्याच्यावरती रूट हेअर्स असतील ते कोणाचं मॉडिफिकेशन आहे, रूटचं आहे. ओके, सो डिपेंड अपॉन कोणते त्याच्यावरती प्रोजेक्शन्स प्रेझेंट आहेत, रूट हेअर्स आहे की बर्ड आहे की नोड आहे, याच्या आधारावरती आपण ते स्टेम आहे की
रूट्स आहे हे डिस्टिंग्विश करू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द स्टेम इज द असेंडिंग पार्ट ऑफ द एक्सिस बिअरिंग ब्रांचेस, लीव्स, फ्लावर्स, फ्रूट्स एक्सेट्रा. इट डेव्हलप्स फ्रॉम प्ल्युम्यूल ऑफ द एम्ब्रिओ. तुम्ही मगाशी प्ल्युम्यूल आणि रेडिकल पाहिलेलं आहे. सो द स्टेम बिअर्स नोड्स अँड इंटरनोड. हे काय आहे हेही आपण पाहिले. नोड, दोन नोडच्या मधल्या रिजनला आपण म्हणतो इंटरनोड. द रिजन ऑफ द स्टेम वेअर लीव्स आर बोर्न आर कॉल्ड एज नोड्स, वाईल इंटरनोड आर द पोर्शन बिटवीन टू नोड्स. आता या ठिकाणी हे आपलं स्टेम आहे. या ठिकाणी ते नोडसारखं रिजन प्रेझेंट असतं. दोन नोडच्या मधल्या अंतराला आपण इंटरनोड म्हणतो आणि नोडपासून लीव्स अराईज होतात. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द स्टेम बिअर्स बर्ड्स विच मे बी टर्मिनल ऑर एक्सिलरी. टर्मिनल म्हणजे काय, तर वरती, म्हणजे टर्मिनल म्हणजे काय, ज्या ठिकाणी स्टीमचा पार्ट, सपोज की या ठिकाणी स्टीम संपलं, ग्रोथ या ठिकाणी संपली, म्हणजे या ठिकाणी ग्रोथ आता सध्या आहे. ओके, इथपर्यंत ग्रोथ आहे. सो आता इथे जे काही बर्ड्स उगवतील ते असणार आहेत टर्मिनल बर्ड्स. बट या ठिकाणी जर इथे नोड आहे, या ठिकाणी लीफ आहे आणि इथे जर एखादं बर्ड उगवलं तर ते काय असणार आहे, एक्सिलरी बर्ड. ओके. सो जे बर्ड लीफच्या एका पर्टिक्युलर ठिकाणी अँगल करून तयार होतं त्याला आपण म्हणणार आहोत एक्सिलरी बर्ड, आणि जे बर्ड टर्मिनल्सच्या ठिकाणी उगवणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत टर्मिनल बर्ड. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की अ स्टेम इज जनरली ग्रीन वेन यंग अँड लेटर ऑफन बिकम वुडी अँड डार्क ब्राऊन. सो जेव्हा ज्याला आपण कोवळं, म्हणजे कोवळं स्टेम असं म्हणतो, कोवळं देठ ज्याला आपण म्हणतो, देठ शक्यतो फुलांचा असतो, बट तरीही मला शब्द नाही आठवत आहे, बट त्याला आपण कोवळं स्टीम जेव्हा असतं त्यात ते कसं असतं, लाईक थोडंसं लाईट, एकदम म्हणजे लाईटली ब्राऊन असतं, अजून थोडंसं ग्रीनिश कलरचं असतं. पण जसं ते प्लांट मोठं होत जाईल तसं त्याचं स्टीम हे जास्त ब्राउनिश आणि जास्त उडी होतं, त्याला उडनचा एक लेअर येतो. ओके. सो हे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे द मेन फंक्शन ऑफ स्टेम इज स्प्रेडिंग आउट ब्रांचेस बिअरिंग लीव्स, फ्रूट्स अँड फ्लावर्स. सो सगळ्यात मेन रिजन काय आहे, इट इज लाईक एक सपोर्ट देणार आहे ते ब्रांचेसला, ज्यापासून लीव्स येणार आहे, ज्यापासून फ्रूट येणार आहे, ज्यापासून फ्लावर येणार आहे. ओके. सो त्या सगळ्या ब्रांचेसला सपोर्ट देण्याचं काम कोण करणार आहे, स्टेम करणार आहे. इट कंडक्ट्स वॉटर, मिनरल्स अँड फोटोसिंथेसिस. आता ते काय करणार आहे, हे जे आपलं स्टीम आहे, ॲज यू नो की प्लांट्समध्ये फूड तयार करण्याचं काम किंवा फोटोसिंथेसिस करण्याचं काम कोण करतं, लीव्स करतं. मग लीव्सकडून जे काही फूड येईल ते रूट्सपर्यंत घेऊन जाणं, रूट्सने जे काही पाणी वगैरे कलेक्ट केलं असेल ते वरती पूर्ण लीव्स किंवा फ्रूट्स, फ्लावर्स सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचवणं, हे सगळं कंडक्टिंगचं काम कोण करणार आहे, स्टेम करणार आहे. सो दॅट्स वाय स्टेममध्ये कंडक्टिंग टिश्यू असतात, ज्याला आपण वॅस्क्युलर टिश्यूही म्हणतो, झायलेम आणि फ्लोएम. झायलेम जे की वॉटर कंडक्ट करायचं काम करतं आणि फ्लोएम जे की फूड कंडक्ट करायचं काम करतं. ओके. सो अजून एक काम आहे ते म्हणजे हां, इट ऑल्सो स्टोअर्स फूड, इट ऑल्सो सपोर्ट्स प्रोटेक्शन अँड ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रॉपगेशन. सो ही सगळी कामं कोणाची आहेत, स्टेमची आहेत. नेक्स्ट आहे स्टीममध्येही काही मॉडिफिकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल द स्टीम मे नॉट ऑलवेज बी टिपिकली लाईक वॉट दे आर एक्सपेक्टेड टू बी. दरवेळी आपण काय एक्सपेक्ट करतो की स्टीम असं असेल, त्याच्या खाली असे रूट्स असतील आणि या स्टीमला दरवेळी फुलं पानं सगळे आलेले असतील. बट प्रत्येक वेळी असं गरजेचं नाही आहे की स्टीम सरळ उभं स्ट्रेटच असेल किंवा खूप मोठं जाडजूड असं असेल. प्रत्येक वेळी असं काही नाही आहे गरजेचं. मग याच्यामध्येही काही मॉडिफिकेशन्स आहेत की दे आर मॉडिफाईड टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स. तुम्ही जर या ठिकाणी 5.6 पाहिलं, कुठे गेलं 5.6, ओके. सो या ठिकाणी तुम्ही जर 5.6 पाहिलं तर पटॅटो एक प्रकारचं स्टीम आहे, जिंजर एक प्रकारचं स्टीम आहे, झामिन कॅन्ड एक प्रकारचं स्टीम आहे. या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर हे जे असे काय म्हणतो आपल्याला स्प्रिंगसारखं स्ट्रक्चर आहे, हे पण एक प्रकारचं स्टीम आहे. सो हे नेमके कोणते कोणते स्टीम आहेत आणि यांचं फंक्शन काय आहे यात आपण पाहूया. सो लेट अस स्टार्ट विथ स्टेम्स ऑफ पोटॅटो, जिंजर, टर्मरिक, त्यासोबतच झामिन कॅन्ड, कोलोकॅसिया आर मॉडिफाईड टू स्टोअर फूड इन देम. दे ऑल्सो ॲक्ट ॲज ऑर्गन्स ऑफ पेरिनेशन. पेरिनेशन म्हणजे काय, एखाद्या अनफेवरेबल कंडिशनमध्ये जर ते लोक रिप्रोड्यूस नाही करू शकले, म्हणजे ते प्लांट जर रिप्रोड्यूस नाही करू शकलं तर स्टेम रिप्रोडक्शनचं देखील काम करतं. बट नॉट ॲज लाईक की जेनेटिक्स वगैरे सगळं ट्रान्सफर करणं, या सगळ्या गोष्टी नाही. ते फक्त जस्ट अनफेवरेबल कंडिशनमध्ये त्यांचं अस्तित्व टिकून राहावं यासाठी ते पेरिनेशन करतात. ओके. बट ते त्यांचं एकदम नॉर्मली सोर्स नाही रिप्रोडक्शनचा, ते फक्त जस्ट टू कीप देअर एक्झिस्टन्स त्यासाठी ते करत असतात. नेक्स्ट आहे ओके. सो नेक्स्ट आहे stem tendrils which develop from axillary bud are slender and spirally coiled and help plants to climb, such as in gourd family. फॉर एक्झाम्पल कुक्युंबर असेल, पम्किन असेल, वॉटरमेलॉन असेल, ग्रेप वाईन्स असतील, यांच्यामध्ये काय असणार आहे, एक्सिलरी बर्ड. सो एक्सिलरी बर्ड म्हणजे काय, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर वेलींवरती अशा पद्धतीने स्प्रिंग्स असतात. या स्प्रिंग्स काय करतात, त्या वेलींना
ज्या काही पर्टिक्युलर सपोर्ट असेल त्या सपोर्टच्या भोवती गुंडाळायला किंवा सपोर्टसाठी वगैरे काम करतात. ओके, तर अशा पद्धतीने हे आहेत स्टेम टेंड्रिल्स, जे की कुकुंबरमध्ये, पंपकिनमध्ये, वॉटरमेलॉन वगैरे या सगळ्या प्लांट्समध्ये पाहायला मिळतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सिलरी बर्ड्स ऑफ स्टेम्स मे ऑल्सो गेट मॉडिफाईड इन टू उडी, स्ट्रेट अँड पॉइंटेड थॉर्न्स. सो हे जर एक्सिलरी बर्ड्स यांचं जर कन्वर्जन सिम्पल थॉर्न्समध्ये झालं, म्हणजे या ठिकाणी हे जे टेंड्रिल्स आहेत हे जर असे थोडेसे कडक किंवा टणक झाले तर त्याला आपण म्हणणार आहोत थॉर्न्स. ओके, टणक जर झाले त्याला आपण म्हणणार आहोत थॉर्न्स. थॉर्न्स म्हणजे लाईक काट्यांप्रमाणे असतात ते. सो हे जे थॉर्न्स आहे ते कोणाकोणामध्ये प्रेझेंट असतात? फॉर एक्झाम्पल जे सिट्रस फॅमिली आहे, म्हणजे लिंबू वगैरे यांच्या झाडांमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी ॲक्सिलरी बर्डच्या बाजूला एक छोटंसं थॉर्न लाईक रिजन प्रेझेंट असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे thorns are found in many parts such as citrus, bougainvillea. Some plants of arid regions modify their stems into flattened. जर स्टेम्स फ्लॅट शेपमध्ये मॉडिफाय झाले असतील त्याला आपण म्हणणार आहोत, त्या प्लांटला आपण त्याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे ओपनशिया. नेक्स्ट आहे जर ते सिलेंड्रिकल आणि फ्लेशी पार्टमध्ये कन्वर्ट झाले असतील त्याला आपण म्हणणार आहोत युफोर्बिया. दे कंटेन क्लोरोफिल अँड कॅरी आउट फोटोसिंथेसिस. यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं, सो दॅट्स वाय ते फोटोसिंथेसिस देखील परफॉर्म करतात. अंडरग्राउंड स्टेम्स ऑफ सम प्लांट्स सच ॲज ग्रास अँड स्ट्रॉबेरी एक्सेट्रा स्प्रेड टू न्यू niches अँड वेन ओल्डर प्लांट्स डाय न्यू प्लांट्स आर फॉर्म्ड. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर स्ट्रॉबेरीमध्ये वगैरे पाहिलं त्याला आपण रनर्स म्हणतो, की त्यांच्यामध्ये असे काही स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात की जुनं प्लांट जरी नष्ट झालं तरी पण त्यापासून नवीन प्लांट तयार होतं. So in plants like mint and jasmine, a slender lateral branch arises from the base of the main axis and after growing aerially for some time arch downwards to touch the ground. सो बेसिकली तुम्ही जर जस्मिनमध्ये किंवा मिंटमध्ये वगैरे पाहिलं तर या ठिकाणी फूल आहे जस्मिनचं आणि हे त्याचं आहे सगळं स्टीम वगैरे. सो ते अंडरग्राऊंडमध्ये जातं आणि ग्राउंडमधून ते असं जंप करतं आणि इथून इथे नवीन जस्मिनचं फूल उगवतं. ओके, तर अशा पद्धतीने हे जंप करतात. याला आपण म्हणतो स्टोलन. हा जो प्रकार आहे याला आपण म्हणतो स्टोलन आणि हे जस्मिन आणि मिंटमध्ये पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे अ लॅटरल ब्रांच विथ शॉर्ट इंटरनोड अँड इच नोड बिअरिंग अ रोसेट ऑफ लीव्स अँड अ टफ्ट ऑफ रूट्स इज फाउंड इन द एक्वेटिक प्लांट्स लाईक पिस्टिया आणि इकोर्निया. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिले याला आपण ऑफसेट म्हणतो. ओके, ऑफसेट याला आपण काय म्हणतो? ऑफसेट. हे कोणामध्ये पाहायला मिळतं? पिस्टिया आणि इकोर्नियामध्ये. इन बनाना, पायनॅपल अँड क्रिसॅन्थेमम, बनाना, पायनॅपल आणि क्रिसॅन्थेमममध्ये द लॅटरल ब्रांचेस ओरिजिनेट फ्रॉम द बेसल अँड अंडरग्राउंड पोर्शन ऑफ द मेन स्टीम. या ठिकाणी एक हब आहे बनानाचं, याच्या इथूनच म्हणजे याच्या स्टीमच्या लोअर पार्टपासूनच या ठिकाणी नवीन स्टीम तयार होतं. याच्या स्टीमच्या लोअर पार्टपासून इथे कुठेतरी असं नवीन स्टीम तयार होतं. ओके, सो हे जे एक स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो थोडक्यात सकर्स. ओके, सो पायनॅपलमध्ये, बनानामध्ये आणि क्रिसॅन्थेमममध्ये यांच्यामध्ये आपल्याला सकर्स पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे हां, ग्रो हॉरिझॉन्टली. ते हॉरिझॉन्टली ग्रो करतात किंवा असे थोडेसे तिरके ग्रो करतात. ओके, आणि यांना मग पुढे लीव्स वगैरे येणार आहेत आणि यांनाच पुढे फ्रुट्स वगैरे येणार आहेत. सो अशा पद्धतीने हे आपण पाहिलेलं आहे स्टीमबद्दल सगळं काही. हे तुम्ही लक्षातही ठेवू शकता. तुम्ही याचं एक निमोनिक तयार करू शकता, PC आणि B. ओके, सो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी वगैरे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा पिस्टिया आणि इकॉर्निया हे तुम्ही PE म्हणजे तुमचा जो PEचा पिरियड असायचा क्लासमध्ये तो कसा असायचा? थोडक्यात ऑफ पिरियड असायचा. सो ऑफसेट, PE वगैरे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट आहे लीफ. ओके, सो लीफ म्हणजे काय? ऑब्वियसली झाडाची पानं. सो द लीफ इज अ लॅटरल जनरली फ्लॅटन. लीफ कशा असतात? फ्लॅट असतात. ओके, लॅटरल असतात, फ्लॅट असतात. सोबतच स्ट्रक्चर बॉर्न ऑन द स्टीमवरती हे तयार होतात किंवा बॉर्न होतात. इट डेव्हलप्स ॲट द नोड, आणि या ठिकाणी स्टेमचं नोड आहे तर या ठिकाणाहून ते डेव्हलप होतात. ओके, आणि त्यासोबतच इथे एक एक्सिलरी बर्ड पण असतं. एक्सिलरी बर्ड म्हणजे काय ते आपण खूपदा पाहिलेलं आहे मगाशी. द एक्सिलरी बर्ड लेटर डेव्हलप्स इन टू अ ब्रांच, आणि याच एक्सिलरी बर्डपासून मग इथे नवीन ब्रांच वगैरे तयार होते. हे आहे आपलं लीफ. या ठिकाणी एक्सिलरी बर्ड, याच्यापासूनच मग पुढे नवीन ब्रांच तयार होते. इथून मग परत त्याला पानं वगैरे येतात. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लीव्स ओरिजिनेट फ्रॉम शूट पार्टिकल मेरिस्टेम्स अँड आर अरेंज्ड इन दी ॲक्रोपेटल ऑर्डर. ॲक्रोपेटल ऑर्डर म्हणजे काय? तुम्ही जर या ठिकाणी एखादं प्लांट पाहिलं तर यांच्या इथे जे काही लीव्स येतात ते कसे असतात? म्हणजे वरती येणारे लीव्स कसे असतात? नवीन असतात. खालचे लीव्स कसे असतात? जुने असतात. सो अशा पद्धतीने वरती नवीन लीव्स येत राहतात.
सो जेव्हा लीव्ज वरती म्हणजे वरती त्याचं नवीन नवीन येणं असतं म्हणजे अनलिमिटेड ग्रोथ जेव्हा असते, कारण वरती लीव्ज येणार म्हणजे या स्टेमची अनलिमिटेड ग्रोथ आहे. सो वरती नवीन लीव्ज आणि खाली ओल्डर लीव्ज असं जेव्हा एक स्ट्रक्चर असतं तेव्हा त्याला आपण म्हणतो ॲक्रोपेटल, म्हणजे वरती नवीन नवीन लीव्ज येतात. नेक्स्ट आहे दे आर दी मोस्ट इम्पॉर्टंट व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स फॉर फोटोसिंथेसिस. ॲज यू नो की लीव्ज फोटोसिंथेसिस करतात. नेक्स्ट आहे अ टिपिकल लीफ कन्सिस्ट ऑफ 3 मेन पार्ट्स. एका साधारणतः लीफमध्ये थ्री मेन पार्ट्स असतात. एक तर सगळ्यात पहिल्यांदा लीफ बेस. सो या ठिकाणी हे असणार आहे आपलं लीफ बेस की जिथून लीफ या स्टीमला अटॅच आहे, त्याला आपण म्हणणार आहोत लीफ बेस. नेक्स्ट आहे ते म्हणजे लेमिना किंवा त्याला आपण लीफ ब्लेड असंही म्हणतो, लेमिना किंवा लीफ ब्लेड. सो हा जो रिजन आहे, हा पूर्ण रिजन म्हणजे जे एक ॲक्च्युअल बॉडी आहे लीफची, त्याला आपण म्हणणार आहोत लेमिना किंवा लीफ ब्लेड. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे पेटिओल. पेटिओल कुठे आहे, तर जे अशी एक दांडी आहे किंवा देठ ज्याला आपण म्हणतो, जे की लीफच्या ॲक्च्युअल बॉडीला म्हणजेच लॅमिनाला आणि या ठिकाणी लीफ बेसला किंवा स्टीमला अटॅच करणार आहे, त्याला आपण म्हणणार आहोत पेटिओल. ओके. सो पेटिओल या ठिकाणी आहे, लीफ बेस इथे आहे आणि हा आहे आपला लॅमिना. तर हे 3 मेन पार्ट्स आहेत लीफचे. आता आपण जाऊया पुन्हा मागे. नेक्स्ट आहे द लीफ इज अटॅच टू द स्टीम बाय द लीफ बेस. आता या ठिकाणी लीफ स्टीमला कुठे अटॅच आहे, या रिजनवरती, आणि या रिजनला आपण काय म्हणतो, लीफ बेस म्हणतो. बिअर 2 लेटरल स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर्स कॉल्ड एज स्टिप्यूल. आणि त्यासोबतच या ठिकाणी या बेस रिजनवरतीच असे 2 स्ट्रक्चर्स असतात आणि याला आपण काय म्हणतो, स्टिप्यूल म्हणतो. स्टिप्यूल जरासं थोडंसं काटेरी स्ट्रक्चर असतं की हे काय करतं, फोटोसिंथेसिस परफॉर्म करतं आणि या ठिकाणी जे एक्सिलरी बर्ड असणार आहे त्या बर्डला प्रोटेक्ट करण्याचं काम स्टिप्यूल करतं. ओके. So in monocotyledon, the leaf base expands into a sheath covering the stem partially or wholly. सो आता या ठिकाणी स्टीमला पार्शली किंवा होरली कव्हर करणार आहेत कोण, या ठिकाणी हा जो लीफ बेसचा रिजन आहे तर तो. ओके. सो लीफ बेसचा रिजन जेव्हा मोनोकॉटिलिडन्स आपण पाहतो त्यांच्यामध्ये पार्शली आतमध्ये गेलेला असतो. नेक्स्ट आहे इन सम लेग्युमिनस प्लांट्स. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे ज्यांच्या रूट्सवरती नोडल्स प्रेझेंट असतात ते प्लांट्स. द लीफ बेस मे बिकम सोलन, आणि त्यांच्यामध्ये हा जो लीफ बेस आहे तो असा सपोज करा की तो असा फुगलेला आहे. ओके. इथला जो रिजन आहे हे असं फुगलेला आहे. सो हा जो फुगलेला रिजन असतो किंवा स्वोलन पार्ट आहे याला आपण म्हणणार आहोत पल्विनस. याला आपण काय म्हणतो, पल्विनस म्हणतो. द पिटिओल हेल्प होल्ड दी ब्लेड टू लाईट. सो आता या ठिकाणी हे जे पेटिओल आहे यांच्यामुळे काय होणार आहे, हे जे आपलं ब्लेड आहे म्हणजे जे लीफ ब्लेड आहे किंवा याला आपण लॅमिना देखील म्हणतो, सो याला होल्ड करण्याचं काम कोण करणार आहे, पेटिओल करणार आहे. लॉंग थिन फ्लेक्झिबल पेटिओल अलाउ लीफ ब्लेड टू फ्लटर इन विंड. आणि हे कसं असतं, पेटिओल फ्लेक्झिबल आहे, ग्रीन कलर्स आहे. सो फ्लेक्झिबल असल्यामुळे हे लीफला इकडे तिकडे हलू देतं. जर हे पेटिओल फ्लेक्झिबल नसतं, एकदम एकदम स्ट्रॉंग किंवा डिजिड असतं, तर ते लीफ जे आहे तर ते इकडे तिकडे असं विंडमध्ये हलू शकलं नसतं. ओके. सो नेक्स्ट आहे देअर बाय कूलिंग दी लीफ अँड ब्रिंग्स फ्रेश एअर टू दी लीफ सरफेस. त्याच्यामुळे एअर कूल करण्याचं काम केलं जातं, सोबतच एअर लीफ सरफेसवरती येणं वगैरे, किंवा ज्या ठिकाणी सूर्याची किरणं पडतील तिथे असं थोडंसं लीफ टर्न होणं, कारण आपल्याला सूर्याची किरणं पाहायला आवश्यक असतात टू परफॉर्म फोटोसिंथेसिस. ओके. सो हे सगळ्यासाठी पेटिओल थोडंसं फ्लेक्झिबल असतं. नेक्स्ट इज द लॅमिना और द लीफ ब्लेड इज द ग्रीन एक्सपांडेड पार्ट ऑफ द लीफ विथ वेन्स अँड विंगलेट्स. सो तुम्ही जर कोणतंही पान पाहिलं असेल, पाण्यावरती काय असतं, बेसिकली अशा लाईन्स असतात ज्याला आपण, ही जी मधली लाईन असते त्याला आपण मिडरिप बोलतो, आणि ह्या ज्या लाईन्स असतात त्याला आपण वेन्स बोलतो. सो कधी विचार केला आहे की पाण्यावरती वेन्स का असतात, तर पानावरती वेन्स असण्याचं एक बेसिक कारण हेच आहे की रूट्सने जे काही वॉटर किंवा मिनरल्स एब्झॉर्ब केलं असेल ते स्टेम थ्रू या लीफपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी मिडरिप आणि या ठिकाणी वेन्स असतात. सोबतच जे काही फ्रूट लीफने कलेक्ट केलं असेल तर ते पूर्ण स्टेम आणि स्टेमकडून रूटपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी रिप्स किंवा वेन्स असतात. ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट देअर इज युजली अ मिडल प्रोमिनंट वेन विच इज कॉल्ड एज मिडरिप. Veins provide rigidity to the leaf blade and act as a channel for transportation of water, minerals and food material. The shape, margin, apex, surface and extent of incision of lamina varies in different leaves. सगळ्या झाडाची पानं सारखी असतात ना? नाही. का नसतात? तर प्रत्येक झाडाचं काम वेगळं आहे, प्रत्येक झाड वेगवेगळ्या सीझन्समध्ये येत असतं, प्रत्येक झाड वेगवेगळ्या ठिकाणी येत असतं. तुम्ही जर पाहिलं असेल तर जी वाळवंटामधली झाडं असतात, फॉर एक्झाम्पल ॲलोवेराची पानं जी असतात ते अशी काय म्हणतात त्याला, थॉर्नसारखी किंवा काट्यांसारखी असतात. ते जे काटे असतात ॲलोवेराला तर ती ॲलोवेराची पानं असतात. आणि जे ॲलोवेराचं त्याचे काय म्हणतो आपण त्याला, असं जर रिजन असतं
लाईक धिस. ओके, समथिंग लाईक धिस आणि याच्यावरती काटे असतात. सो हे जे असतं याला आपण स्टेम म्हणतो आणि हे जे काटे असतात तर ते असतात ॲलोवेराची पानं. ओके, पण तेच जर आपण आपल्याकडे झाडं पाहिली तर त्यांची पानं साधारणतः अशी असतात. सो डिपेंड अपॉन की ते कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, त्याचं काम काय आहे, याच्यानुसार त्यांच्या पानांमध्ये पण फरक पडत जातो. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेनेशन. वेनेशन म्हणजे काय, तर पानावरती हे जे काही वेन्स आहेत आणि त्यांची जी काही अरेंजमेंट आहे त्याला थोडक्यात आपण वेनेशन म्हणतो. सो द अरेंजमेंट ऑफ वेन्स अँड विनलेट्स इन द लॅमिना ऑफ लीफ इज टर्म्ड ॲज वेनेशन. सो काही ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर गुलाबाची वगैरे पानं अशा पद्धतीची असतात, त्याला अशा प्रकारचे वेनेशन असतात. तेच जर तुम्ही मेज किंवा आपलं केळीचं पान पाहिलं तर त्याच्यावरती अशा पद्धतीने वेनेशन असतं, पॅरलल वेनेशन असतं. सो 2 प्रकारचे पानावरती वेनेशन असतात. एक तर पॅरलल वेनेशन जे की इथे आहे आणि एक असतं ते म्हणजे रेटिक्युलेट वेनेशन. ओके. हे जे असं असतं याला आपण म्हणतो रेटिक्युलेट वेनेशन, ज्या ठिकाणी असं नेटवर्क तयार होतं आणि जिथे हे सगळे जे आपले वेन्स आहेत ते जर पॅरलल असतील त्याला आपण म्हणणार आहोत पॅरलल वेनेशन. आता हे जे रेटिक्युलेट आहे ते कशामध्ये पाहायला मिळतं, डायकॉटिलेडनमध्ये. आणि जे पॅरलल वेनेशन आहे ते कुठे पाहायला मिळतं, जे मोनोकॉटिलेडन आहेत त्यांच्यामध्ये. सो तुम्ही अशा पद्धतीने डॉक्टर होणार आहात. सो DR म्हणजे डायकॉटिलेडनमध्ये रेटिक्युलेट वेनेशन आणि MP म्हणजे मध्य प्रदेश. म्हणजेच तुम्ही या ठिकाणी असं जस्ट लॉजिक लावू शकता. हे जस्ट लॉजिकसाठी आहे की मोनोकॉटिलेडनमध्ये पॅरलल वेनेशन. ओके, सो तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की MPमध्ये एखादे डॉक्टर आहे. सो अशा पद्धतीने. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ लीव्ज. 2 प्रकारचे टाइप्स असतात, सिंपल लीव्ज आणि कंपाऊंड लीव्ज. आता सिंपल म्हणजे काय, तर अ लीव्स इज सेड टू बी सिंपल व्हेन इट्स लॅमिना इज एंटायर or when incised, the incision do not touch the midrib. And when the incisions of the lamina reach up to the midrib, which causes breaking of the leaf, is called as compound leaf. So basically याचा अर्थ काय, तर आपल्याकडे जेव्हा एखादं पान आहे याच्यामध्ये हे असणार आहे मिडरिप. जर आपण या पानाला कट केलं, ओके, कट केल्यानंतर जोपर्यंत हे कटिंग्स किंवा याला आपण इन्सिजन म्हणतो, हे इन्सिजन जोपर्यंत या मिडरिपपर्यंत येत नाहीत तोपर्यंत ते काय असणार आहेत, आपले सिंपल लीव्ज असणार आहेत. जसं की आपण मोस्टली बऱ्याचशा झाडांवरती वगैरे पाहतो सिंपल लीव्ज असतात. अजून एक सिंपल लीव्ज ओळखण्याचं एक कारण म्हणजे एक अजून एक हे आहे की या ठिकाणी असणार आहे आपलं स्टीम, या ठिकाणी आहे पेटिओल ज्याला हे आपलं लीफ जे आहे ते अटॅच आहे आणि या ठिकाणी असणार आहे आपलं एक्सिलरी बड. जर प्रत्येक लीफला त्याचं स्वतःचं एक्सिलरी बड असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत हे सिंपल लीफ आहे. ओके. दुसरी गोष्ट अशी आहे की हे आपल्याकडे एक लीफ आहे आणि याला जेव्हा आपण कटिंग्स केले किंवा इन्सिजन केले, ते इन्सिजन जर अशा पद्धतीने मिडरिपला अटॅच होत असतील आणि यांच्यापासून या ठिकाणी जर नवीन पानं तयार होत असणार आहेत तर याला आपण म्हणणार आहोत, यांच्यापासून या ठिकाणी जर नवीन पानं तयार होत असणार आहेत तर याला आपण म्हणणार आहोत लिफलेट्स. सो हे काय आहेत, वेगवेगळे लिफलेट्स. आता हे आपण कसं दाखवू शकतो, एक मी दिस अँड अगेन ड्रॉ. सो आता हे आपण असं दाखवू शकतो की या ठिकाणी एक पान आहे, या ठिकाणी एक पान आहे, या ठिकाणी एक पान आहे. तर याला आपण ॲक्च्युअल पान किंवा ॲक्च्युअल लीफ नाही म्हणणार, याला आपण लिफलेट्स म्हणणार. कारण एका मोठ्या पानामधूनच कट्स पडून हे नवीन नवीन लिफलेट्स तयार झालेले आहेत. सो याला आपण म्हणतो लिफलेट्स. आणि याच्यामध्ये स्वतःचं एक्सिलरी बड असं काही नसणार आहे. तर याचे एक्सिलरी बड कुठे असणार आहे, ज्या ठिकाणी याची ॲक्च्युअल मिडरिप आहे. मिडरिप कोणती आहे, ही आहे याची ॲक्च्युअल मिडरिप की ज्यापासून हे तयार झालेले आहेत. ओके. सो ज्या ठिकाणी याची ॲक्च्युअल मिडरिप स्टीमला वगैरे जॉईन होणार आहे तर त्या ठिकाणी फक्त एक सिंगल ॲक्सिलरी बर्ड असणार आहे, म्हणजे फक्त इथे ॲक्सिलरी बर्ड असणार आहे. प्रत्येक पानाचं स्वतःचं ॲक्सिलरी बर्ड नसणार आहे, जसं की सिंपल लीफमध्ये असतं. ओके. तर अशा पद्धतीने सिंपल लीफ आणि कंपाऊंड लीफ यांची ही ओळख आहे की या ठिकाणी प्रत्येक पानाचा लॅमिना वेगवेगळा असतो, बट कंपाऊंड लीफमध्ये एकच लॅमिना असतो आणि सगळ्याची अशी पानं तयार होतात. त्या प्रत्येक पानाला स्वतःचं असं अस्तित्व नाही आहे असं पण म्हणता येणार नाही, पण स्वतःचं असं एक्सिलरी बर्ड नाही आहे. ओके. आणि त्याच्यामुळे ते आपण एक सेपरेट लीफ असं कन्सिडर न करता एक लिफलेट म्हणून कन्सिडर करतो. आणि कंपाऊंड लीव्समध्ये सगळे जे असतात तर ते लिफलेट असतात, बट सिंपल लीफमध्ये सगळे लीफच असतात, सगळे लीव्हज असतात. ओके. सो आता जे कंपाऊंड लीफ आहे याचे काही प्रकार पडतात. एक तर पहिला आहे ते म्हणजे पिनॅटली कंपाऊंड आणि दुसरं आहे ते म्हणजे त्याला आपण पाल्मेटरी असं म्हणतो की पिनॅटली आणि पाल्मेटली. ओके. सो पिनॅटली म्हणजे काय, जसं की या ठिकाणी तुम्हाला नीममध्ये पाहायला मिळतं. सो याला आपण म्हणतो पिनॅटली, म्हणजे सगळे जे पान आहेत ते अशा पद्धतीने अटॅच आहेत. सो याला आपण म्हणणार आहोत पिनॅटली, की सगळे जे काही तुमचे लिफलेट्स आहेत तर ते एका मिडरिपच्या दोन्ही बाजूला प्रेझेंट आहेत. पण हे जर अशा पद्धतीने आपलं जसं की हाताला 5 बोटं आहेत, हे कसं स्ट्रक्चर आहे, तसं जर अशा पद्धतीने स्ट्रक्चर असेल तर याला आपण म्हणणार आहोत हे कसे आहेत, पाल्मेटली. ओके. सो ह्याला आपण म्हणतो पाल्मेटली कंपाऊंड लीफ, याला आपण म्हणतो पिनॅटली. पिनॅटली नीममध्ये असतं, पाल्मेटली सिल्क कॉटनचं जे प्लांट आहे त्याच्यामध्ये असतं. सो हे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत जे की तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट आहे फायलोटॅक्सी. फायलोटॅक्सी हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, याच्यामध्ये पण बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. हा चॅप्टर पूर्णतः एक्झाम्पल्सवरती आधारित आहे. सो तुम्हाला एक्झाम्पल्स लक्षात ठेवणं हे खूप 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 गरजेचं आहे आणि त्याच्यावरच तुम्हाला मार्क्स मिळू शकतात. सो लेट अस सी.
फायलोटॅक्सी काय आहे? फायलोटॅक्सी इज द पॅटर्न ऑफ अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन दी स्टेम और ब्रांच. ब्रांचवरती किंवा स्टेमवरती लीव्स कसे अरेंज होतात याच्या पॅटर्नला आपण म्हणतो फायलोटॅक्सी. मग अशी आपण पाहिलं की लीव्सचे प्रकार कोणते कोणते आहेत, की लीव्स सिंपल आहेत की कंपाऊंड आहेत, हे आपण मग अशी पाहिलं. आता आपण पाहतोय की ते सिंपल कंपाऊंड जे काही आहेत ते स्टीमवरती कसे अरेंज झालेले आहेत, सो त्याला आपण म्हणतो फायलोटॅक्सी. सो एखाद्या स्टीमवरती लीव्स कसे अरेंज झालेले आहेत त्याचे 3 प्रकार आहेत. एक तर ऑल्टरनेट, अपोजिट किंवा व्होरल्ट. ओके, ऑल्टरनेट, अपोजिट किंवा व्होरल्ट. ऑल्टरनेटमध्ये काय होतं, तर याच्यामध्ये हे जे लीव्स आहेत ते कसे असतात, अशा पद्धतीने ऑल्टरनेट असतात. इथे एक लीफ आहे, इथे एक लीफ आहे, इथे एक लीफ आहे, अशा पद्धतीने एकेका नोडवरती. आता या ठिकाणी ऑब्व्हियसली ते नोड असणार आहे, तर प्रत्येक नोडवरती ऑल्टरनेटली हे सगळे लीफ जे आहेत तर ते अरेंज्ड असतात. ओके, सो हे झालं ऑल्टरनेटमध्ये. ऑल्टरनेटचे एक्झाम्पल्स काय आहेत? चायना रोज आहे, मस्टर्ड आहे, सनफ्लावर आहे, CMS. ओके, असं तुम्ही काय काय लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे ते म्हणजे अपोजिट. अपोजिट म्हणजे कसं, एकदम अपोजिट. इथे एक लीफ आलं, लगेच इथे एक लीफ, इथे एक लीफ, परत इथे एक लीफ. ओके, सो अशी पानं कशामध्ये असणार आहेत? कॅलोट्रॉपिसमध्ये. किंवा सोबतच तुम्ही या ठिकाणी अजून एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे ग्वावामध्ये. सो ग्वावा आहे, कॅलोट्रोपिस आहे, हे 2 एक्झाम्पल्स आहेत अपोजिटचे. नेक्स्ट आहे वोरल्ड. वोरल्ड म्हणजे काय? या ठिकाणी एक नोड आहे, म्हणजे इथे तुमचं स्टीम आहे, या ठिकाणी एक नोड आहे आणि या नोडवरती अशा पद्धतीने पानं अटॅच आहेत, म्हणजे ग्रुप थोडक्यात त्यांनी केलेला आहे, अशा पद्धतीने ते अटॅच आहेत. ओके, फुलाच्या पाकळ्या कशा असतात, एकदम अशा फुललेल्या वगैरे टाईपमध्ये, तर त्या पद्धतीने हे असे अटॅच्ड आहेत. त्याला आपण म्हणतो व्होरल्ट. हे कशामध्ये असतं? अल्स्टोनिया नावाचं एक झाड आहे, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने पानं अटॅच असतात. सो हे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत, डायग्राम्स पण खूप महत्त्वाचे आहेत या चॅप्टरमधले. नेक्स्ट आहे मॉडिफिकेशन ऑफ लीव्स. आता ज्या पद्धतीने आपण मॉडिफिकेशन ऑफ रूट पाहिलं, स्टेम पाहिलं, त्याच पद्धतीने आहे मॉडिफिकेशन ऑफ लीव्स. कशामध्ये मॉडिफाय होऊ शकतात लीव्स? जसं की आपण ॲलोवेरामध्ये पाहिलं होतं, लीव्स काट्यांमध्ये किंवा स्पाइन्समध्ये मॉडिफाय झाले होते, तर त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपण बरेचसे मॉडिफिकेशन्स पाहतोय. लीव्स आर ऑफन मॉडिफाईड टू परफॉर्म फंक्शन्स अदर दॅन फोटोसिंथेसिस. आता जर आपण कॉमन पाहिलं तर कॉमनली लीव्सचं फंक्शन काय आहे? टू परफॉर्म फोटोसिंथेसिस आणि टू सिंथसाइज फूड. ओके, हे एवढंच फंक्शन आहे. पण याच्या व्यतिरिक्तही असे काही लीव्स आहेत की जे अजून काहीतरी फंक्शन करतात अदर दॅन फोटोसिंथेसिस, त्याला आपण म्हणणार आहोत मॉडिफिकेशन. सो दे आर कन्वर्टेड इंटू टेंट्रिल्स. टेंट्रिल्स म्हणजे काय? स्प्रिंग लेग स्ट्रक्चर असतं, जसं की या ठिकाणी आहे स्प्रिंग लेग स्ट्रक्चर. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत टेंट्रिल्स फॉर क्लाइम्बिंग इन पीज और ओके, पीजमध्ये तुम्ही जर पाहिलं, पीजच्या झाडांमध्ये, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीने टेंट्रिल्स असतात जे क्लाइम्बिंगसाठी सपोर्टसाठी हेल्प करतात. नेक्स्ट आहे स्पाइन्स. स्पाइन्स कोणामध्ये असतात? कॅक्टसमध्ये वगैरे असे स्पाइन्स आहेत. सो जे स्पाइन्स आहेत ते आहे लीफ, म्हणजे मॉडिफाईड लीफ, आणि हे जे आहे याला आपण म्हणतो स्टेम. ओके, सो कॅक्टसमध्ये अशा पद्धतीने कॅक्टसला आपण मराठीमध्ये निवडुंग म्हणतो, त्याच्यामध्ये जी काटे असतात तर ते आहेत स्पाइन्स. नेक्स्ट तुम्ही ओनियन किंवा गार्लिक. ओनियन किंवा गार्लिकमध्ये पाहिलं असेल, गार्लिकला आपण लसूण म्हणतो आणि ओनियन म्हणजे आपला कांदा, रडवणारा कांदा. सो आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर याला असे असे छान आकार आलेले आहेत. सो हे काय आहेत? फ्लेशी लीव्ज आहेत. यांच्यामध्ये म्हणजे कांदा त्याच्यापासून बनलेला आहे, पूर्ण लीफपासूनच बनलेला आहे, लीव्सपासूनच बनलेला आहे. सो हा जो एक मांसल भाग आहे किंवा फ्लेशी पार्ट आहे ते काय आहेत? लीव्ज आहेत कांद्याचे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन सम प्लांट्स सच ॲज ऑस्ट्रेलियन एकेसिया द लीव्ज आर स्मॉल अँड शॉर्ट लिव्ड. सो तुम्ही असे काही प्लांट्स वगैरे पाहिले असतील. लेट मी ड्रॉ. त्याचं स्टीम असतं साधारणतः अशा पद्धतीने, आणि या ठिकाणी नोड्सवरती इथं पेट्युअल वगैरे असतं आणि पेट्युअल थोडंसं असं फुगलेलं असतं. ओके, आणि याच्यापासून या ठिकाणी असे छोटे एकदम बारीक 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 ह्याला अशी पानं असतात. ओके, असं एक म्हणजे पानांचा एक छोटासा असा ग्रुप असतो या ठिकाणी, कंपाऊंड लीव्ज असतात. ओके, सो ॲक्च्युली ते ड्रॉच नाही करता येत व्यवस्थित, बट अशी या ठिकाणी पानं असतात. सो आता या ठिकाणी हे जे पेट्युल आहे तर हे एकदम एकदम असं फुगलेलं असतं. मग आता या प्लांटमध्ये काय होतं, एकतर ही पानं खूप छोटी असतात, एकदम स्मॉल असतात, शॉर्ट लिव्ड असतात. मग जर ही पानं गळून पडली किंवा जर ही पानं शॉर्ट लिव्ड असल्यामुळे काम नाही करू शकली किंवा गळून पडली, तर मग फोटोसिंथेसिसचं काम कोण करणार? तर ते काम करतं हे पेट्युअल. कारण पेट्युअल कसं आहे? फुगलेलं आहे, जाड, म्हणजे असं जसं की फ्लेशी पार्ट सारखं असतं त्याप्रमाणे ते फुगलेलं आहे, ग्रीन कलरचं आहे. सो दॅट्स वाय हे जे पेट्युअल आहे तर ते फोटोसिंथेसिसचं काम करतं, हे फूड सिंथसाइज करतं, कारण ते ग्रीन कलरचं आहे. सो त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं. लीव्स ऑफ सर्टन इन्सेक्टिव्हरस प्लांट्स सच ॲज पीचर प्लांट, विनस फ्लायट्रॅप आर ऑल्सो मॉडिफाईड लीव्स. सोबतच तुम्ही पिचर प्लांट वगैरे पाहिलं असेल इन्सेक्टिव्हरस प्लांट्समध्ये. सो बेसिकली पिचर प्लांट अशा पद्धतीने असतं, की हे असं पद्धतीने असतं, आणि यालावरती छान असं झाकण पण असतं, जे की असं फ्लॅप होतं. ओके, याचं त्याला झाकण असतं आणि अशा पद्धतीने या ठिकाणी लीफ असतं. ओके,
सो आता हे जे पिचर प्लांट आहे याच्यामध्ये काय होतं, हे खूप असं ब्युटिफुल असतं आणि चककत असतं. सो एखादा किडा जेव्हा या ठिकाणी येतो, सपोज की हा आहे आपला किडा. ओके, सो एखादा किडा जेव्हा या ठिकाणी येतो तेव्हा किडा आल्यानंतर तो इथे छान आजूबाजूला असं फिरत असतो किंवा ॲज नो की किडे फुलांवरती असे भ्रमण करत असतात, समथिंग लाईक दॅट. सो ते असं या ठिकाणी करत असतात. तेवढ्यात जर त्यांनी इथे यांच्यामध्ये सेन्सेशन असतात, म्हणजे या ठिकाणी नर्वस सेन्सेशन असतात. ओके, सो त्या सेन्सेशनला जर त्या किड्याचा स्पर्श झाला की हे झाकण आपोआप बंद होतं. झाकण बंद झाल्यानंतर तो किडा आतमध्ये जातो आणि हे फ्लावर काय करतं, त्या किड्याला डायजेस्ट करतं. ओके, फ्लावर म्हणजे फ्लावर ना, लीफ आहे ते. सो ते दिसताना फ्लावरसारखं अट्रॅक्टिव्ह दिसतं, बट इट इज लीफ. सो ते लीफ काय करतं, या फुलाला डायजेस्ट करतं आणि हे का करतं ते, कारण त्या लीफला नायट्रोजन हवं असतं, त्या प्लांटला नायट्रोजन हवं असतं. ओके, सो दॅट्स वाय ते याला डायजेस्ट करतं. आणि हे डायजेस्ट झाल्यानंतर परत दुसरं किडाला परत ते ओपन होतं, परत किडा त्याच्यामध्ये अडकतो, परत ते बंद होतं. ओके, सो अशा पद्धतीने हे कंटिन्युअसली होत राहतं. सो पिचर प्लांटमध्ये हे काय आहे, मॉडिफाईड लीफ आहे. हे लीफ एपेक्स आहे आणि हे पिचर, याला आपण पिचर म्हणतो, ज्याला आपण कॉमन नेममध्ये याला लॅमिना म्हणतो. सो जो लीफ लीफ ब्लेडचा पार्ट आहे किंवा जो लॅमिनाचा पार्ट आहे तो आहे हा. ओके, आणि हे आहे एपेक्स. तर अशा पद्धतीने होते इन्सेक्टिव्हरस प्लांट्स. नेक्स्ट आहे इन्फ्लोरसन्स. इन्फ्लोरसन्स म्हणजे काय, तर एखाद्या फ्लोरल ॲक्सिसवरती फ्लावरची अरेंजमेंट कशा पद्धतीने केलेली आहे त्याला आपण म्हणणार आहोत इन्फ्लोरसन्स. सो अ फ्लावर इज अ मॉडिफाईड शूट वेअर इन दी शूट एपिकल मेरिस्टीम चेंजेस टू द फ्लोरल मेरिस्टीम. इंटरनोड डू नॉट इलॉंगेट अँड द एक्सिस गेट्स कंडेन्स्ड. सो आता या ठिकाणी इंटरनोड जे आहे, म्हणजे दोन नोडचा मधला जो भाग आहे तर याच्यामध्ये कोणतंही इलॉंगेशन होत नाही, हे लेंथमध्ये इन्क्रीज होत नाही. सो दॅट वाय एक्सिस काय होतं, त्याचा कंडेन्स होतो. The apex produced different kinds of floral appendages laterally at successive nodes instead of leaves. सो आता या ठिकाणी काय होतं की जे या ठिकाणी नोड्स आहेत, म्हणजे सक्सेसिव्ह नोड्स जे आहेत यांच्यावरती एक फ्लोरल अपेंडेज तयार होतं इन्स्टेड ऑफ लिव्सच्या ऐवजी फ्लोरल अपेंडेज तयार होतं. आणि वेन अ शूट टीप, म्हणजे शूटची टीप जी आहे, वरची टीप जी आहे, शूट पार्ट म्हणजे काय, आपला स्टेम पार्ट. शूट टीप ट्रान्सफॉर्म्स इंटू अ फ्लावर, इट ऑलवेज सॉलिटरी. आणि जेव्हा ही जी वरची टीप आहे ती जेव्हा फ्लावरमध्ये कन्वर्ट होते तर ते नेहमी सॉलिटरी असते. सॉलिटरी म्हणजे काय, एकटी एकटी असते, म्हणजे सिंगल, ग्रुपमध्ये नाही आहे. सॉलिटरी म्हणजे काय, सिंगल असणार आहे, ग्रुपमध्ये नसणार आहे. सो ही जी फ्लावरची अरेंजमेंट आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज कॉल्ड एज इन्फ्लोरसन्स. सो बेसिकली फ्लावरची अरेंजमेंट कशा पद्धतीची होते ते आपण बघूया. एक तर अशा पद्धतीने होते की अशा पद्धतीने एक फ्लोरल ॲक्सिस असणार आहे आणि त्याच्यावरती असे फ्लावर्स उगवत जाणार आहेत. या ठिकाणी असणार आहेत सगळ्यात नवीन नवीन आलेले फ्लावर्स, खाली जुने 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 फ्लावर्स असणार आहेत, हे सगळ्यात ओल्ड, हे सगळ्यात न्यू. अशा पद्धतीने फ्लावर्सची अरेंजमेंट असते. सो जेव्हा वरती नवीन फ्लावर्स येत असतात तेव्हा ऑब्व्हियसली हा ग्रोथ, म्हणजे या ठिकाणी ग्रोथ होणार आहे, हे अजून पुढे 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 वाढत जाणार आहे जसे फ्लावर्स येतील तसं. म्हणजे या ठिकाणी अनलिमिटेड ग्रोथ आहे. वरती न्यू फ्लावर्स आहेत आणि खाली ओल्ड फ्लावर्स आहेत. सो अशी जेव्हा कंडिशन असेल तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत रेस्मोस कंडिशन. ओके, अशा पद्धतीची जेव्हा कंडिशन असेल की ज्या ठिकाणी शूट ॲक्सिस जो आहे तर तो ग्रो होत राहणार आहे, वरती यंग फ्लावर्स असतात, खाली ओल्ड फ्लावर्स असतात, याला आपण म्हणणार आहोत रेस्मोस कंडिशन. ओके, ही झाली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन अशी आहे की या ठिकाणी जे फ्लावर आलेले आहेत वरती, आधी वरचे फ्लावर येतात, हे फ्लावर कसे होतात, ओल्ड होतात आणि खाली नवीन नवीन फ्लावर येतात. ओके, वरती आधी फ्लावर येतात आणि मग खाली नवीन नवीन फ्लावर येतात. सो याच्या बेसवरती सगळ्यात नवीन फ्लावर असणार आहेत, या ठिकाणी सगळ्यात यंग फ्लावर असणार आहेत. आता ऑब्व्हियसली इथे फ्लावर आधी आल्यामुळे या ठिकाणी ग्रोथ स्टॉप होणार आहे, कारण फ्लावर ऑलरेडी इथे येऊन गेलेले आहेत आणि बाकीचे फ्लावर या ठिकाणी येणार आहेत. सो एवढी ग्रोथ या ठिकाणी काय होते, स्टॉप होते. आणि ग्रोथ या ठिकाणी स्टॉप झाल्यामुळे याची ग्रोथ कशी आहे, लिमिटेड आहे. ओके, ग्रोथ कशी आहे, लिमिटेड आहे. सो हे जे अरेंजमेंट आहे याला आपण म्हणणार आहोत सायमोज अरेंजमेंट. ओके, ही आहे सायमोज अरेंजमेंट आणि मगाशी आपण पाहिली होती रेस्मोज अरेंजमेंट. सो दोन प्रकारचे अरेंजमेंट असते इन्फ्लोरसन्समध्ये, रेस्मोस आणि सायमोस. सायमोसमध्ये जे फ्लोरल ॲक्सिस आहे किंवा जो आपला शूट एपिकल आहे किंवा शूट ॲक्सिस आहे तर त्याची ग्रोथ कशी असते, सायमोजमध्ये लिमिटेड असते, कारण वरती ओल्ड फ्लावर असतात, खाली यंग फ्लावर्स असतात. बरं, जर तुम्ही रेस्मोसमध्ये पाहिलं तर जो ॲक्सिस आहे त्याची ग्रोथ अनलिमिटेड असते, कारण वरती नवीन नवीन फ्लावर्स येतात, वरती यंग फ्लावर्स असतात आणि खाली ओल्ड फ्लावर्स असतात. ओके, तर अशा पद्धतीने याला आपण रेस्मोस आणि सायमोस म्हणतो. रेस्मोसलाच अजून एक नाव आहे ते म्हणजे ॲक्रोपेटल, कारण वरती नवीन नवीन फ्लावर येतात. सो पेटल म्हणजे काय, थोडक्यात आपण फ्लावर असे कन्सिडर करू शकतो. सो वरती नवीन नवीन फ्लावर येतात, सो ॲक्रोपेटल आहे. सिस्मोसमध्ये खाली नवीन नवीन फ्लावर येतात, सो काय असणार आहे, बेसिपेटल. ओके, सो बेसिपेटल म्हणजे काय, सायमोस. सिस्मोस म्हटली मी, सॉरी, सायमोस. नेक्स्ट आहे रेस्मोस म्हणजे काय, ॲक्रोपेटल. तर अशा पद्धतीने इन्फ्लोरोसन्सचे हे दोन प्रकार आहेत. तुम्ही डायग्राममध्ये पण पाहू शकता, या ठिकाणी फ्लावर्स जे आहेत तर ते अजून उगवत जाणार आहेत, म्हणजे ग्रोथ कशी आहे, अनलिमिटेड, म्हणजे काय येणार आहे, रेस्मोस, किंवा याला आपण ॲक्रोपेटलही म्हणतो.
नेक्स्ट आहे या ठिकाणी हे फ्लावर ऑलरेडी उगवलेलं आहे. हे कसं आहे ओल्ड आहे आणि या ठिकाणी नवीन नवीन फुलं उगवत आहेत अशी खाली खाली खाली. सो याला आपण सायमोज म्हणतो किंवा बेसिपेटल म्हणतो. ओके. तर हे होतं ऑल अबाउट इन्फ्लोरसन्स. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये रूट कंप्लीट केलेला आहे, त्यासोबतच स्टेम आणि लीफही कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्लावर, फ्रूट आणि त्याचे काही फॅमिलीज आहेत ते आपण पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.